ते एवढं संपूर्ण 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही नेमकं काय करत होता? गँग वॉर्स, प्रॉपर गुंड. आता पुढे काय असं कधी वाटलं? रात्रीत ना आम्ही तिकडनं पळून आलो. ते कधी तुम्ही कुठल्याच इंटरव्ह्यूमध्ये बोलला नाही आहात ना? नाही कधीच नाही. मला कॉन्फिडन्स, मला भीती वाटत होती. त्या एका रिस्कमुळे माझं आयुष्य चेंज झालं. फोटोग्राफी करणं म्हणजे पण त्याच्यामागे तपश्चर्या भरपूर असेल तुमची त्या फोटोच्या मागे. असते ना. मी प्रेस फोटोग्राफर होतो. स्वतःला मोटिवेट स्वतःचा फोटोज करतोय ना? हो, डोळ्यात लोकांच्या पाणी येतं. फोटोशूट नंतर कितीतरी लोक माझ्या पाया पडले, तर रडायला लागले. समीर बेलवलकर ती शाहरुख खान यांचा फोटो क्लिक करतो. मी त्यांच्या घरी गेलो होतो मन्नतला. फर्स्ट बिग ब्रेक वरती मला आय गेट टू वर्क विथ ऑस्कर नॉमिनेटेड डिरेक्टर. फर्स्ट बिग ब्रेक वरती मला आय गेट टू वर्क विथ ऑस्कर नॉमिनेटेड डिरेक्टर. नमस्कार. समा जोशी प्रस्तुत मोकळ्या गप्पा माइंड मीट्स माइंड इन असोसिएशन विथ SD फिल्म्स KK पिक्चर आर्ट्स ह्या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पॉवर्ड बाय सुविधा संकल्प ग्रुप प्रेझेंट्स चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3 आणि परत एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि आज आपण ज्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत, मोकळ्या गप्पा मारणार आहोत, जे लोकांना क्लिक करतात आणि मग ते क्लिक होतात, असे बहारदार फॅशन फोटोग्राफर, बॉलिवूडचे एक मोठं नाव, मोठे फोटोग्राफर, डिरेक्टर समीर बेलवलकर. आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या सिक्रेट्स, आपण जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास आणि खूप मोकळ्या गप्पा त्यांच्याशी मारणार आहोत. भेटूयात समीर बेलवलकर यांना. आपल्यासोबत समा जोशी प्रस्तुत इन असोसिएशन विथ SD फिल्म्स KK पिक्चर आर्ट्स सुविधा संकल्प ग्रुप प्रेझेंट्स चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3 मोकळ्या गप्पा माइंड मीट्स माइंड. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये जे आलेले आहेत, फिंगर क्रॉस करून आम्ही थांबलो होतो की ही व्यक्ती, एवढी मोठी व्यक्ती आज आपल्या पॉडकास्टला येईल. आणि आम्ही फिंगर क्रॉस केले होते आणि गणपती बाप्पांनी आमची आराधना, आमची प्रार्थना ऐकली. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचे लाडके, एक खूप मोठ्या पठडीचे फोटोग्राफर, फॅशन फोटोग्राफर, त्यांच्याबद्दल खूप 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 गोष्टी आहेत. स्वतः खुद्द समीर बेलवलकर दादा इथे आलेले आहेत आणि त्यांचं इथे मनापासून हार्दिक स्वागत. समीर दादा, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. मनापासून खूप 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 स्वागत. व्हेरी हॅपी टू बी हिअर. लाईक मी सांगितलं की मला असे प्लॅटफॉर्म्स खूप आवडतात जिथे मला थोडं एक्सपिरियन्स शेअरिंग करता येईल, थोडं नॉलेज शेअरिंग करता येईल. कारण सहजासहजी बाहेरच्या लोकांना कळत नसतं की लेन्सच्या पाठीमागं होतं काय. त्यांना नेहमी लेन्सच्या पुढचंच दिसत असतं. एक्झॅक्टली. त्याच्यामुळं जेवढं जमेल तेवढं मी ते मिथ जे आहे याच्या भोवती, या फील्डच्या भोवती किंवा फोटोग्राफीच्या भोवती, ते मी जेवढं जमेल तेवढं या डिस्कशन्समधनं ब्रेकडाऊन करायचा प्रयत्न करतो. अरे वा. आणि हे सगळ्या पुढच्या पिढीसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. जे नवोदित फोटोग्राफर्स आहेत, जे या क्षेत्रात येऊ इच्छितात आणि त्यांना ह्याच्यात करिअर करायचं ॲज अ प्रोफेशन म्हणून, तर त्यांच्यासाठी हा इंटरव्ह्यू, अनेक फोटोग्राफर्ससाठी, अनेक DOPसाठी, अनेक जे कॅमेरा यूज करतात, जे ह्या क्षेत्रात आहेत, त्यांच्यासाठी हा इंटरव्ह्यू फार महत्त्वाचा आहे. कारण आज तुम्हाला खूप सगळ्या मोठ्या टिप्स मिळणार आहेत, खूप छान छान गोष्टी करणार आहेत आणि आम्ही धमाल करणार आहोत. समीर दादा, परत एकदा खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही गणपतीच्या ह्या 10 दिवसांपैकी एक तुम्ही दिवस आम्हाला दिला, तर असं वाटलं की आम्हाला गणपती बाप्पाचे आशीर्वाद अजून जोर झाले खांदे माझे. नाही, आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर. आणि आपण खूप वर्षांपूर्वी संपर्कात होतो, त्याच्यानंतर आपला कम्प्लिटली टच गेला होता. आणि नंतर जेव्हा तुझं नाव दिसलं मला फोनवरती, तेव्हा मला खूप छान वाटलं की अरे दिग्विजय फोन करतोय आपण पॉडकास्टसाठी. आणि हे तू सुरू केलंस मला काही आयडिया नव्हती. सो इट वॉज अ व्हेरी प्लेझंट सरप्राईज. थँक्यू समीर दादा. थँक्यू समीर दादा. मी समीर दादा म्हटलं चालेल? 100%. समीर म्हणलं तरी पण. समीर दादा, मी काही प्रश्न वगैरे विचारणार नाही, कारण हे असं एकदम मोकळ्या गप्पा आहेत. तर मोकळ्या गप्पा मारल्यानंतरच खूप काही गोष्टी मुखातून बाहेर येतात आणि मनातल्या गोष्टी येतात. आणि मनातल्या ज्या गोष्टी बाहेर येतात त्या खऱ्या असतात. आणि मनापासून तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय, म्हणूनच त्या कॅमेराचे तुम्हाला आशीर्वाद आहेत असं मला वाटतं. दादा, सुरुवातीच्या काळात म्हणजे
तसं पाहायला गेलं तर तुम्ही 1992 1994च्या आसपास तुम्ही पासआउट झाला 10वी 92 ला पासआउट झाला. म्हणजे अभिनव इंग्लिश मीडियम जी नळस्टॉपवरची शाळा आहे तिथे तुम्ही तुमचं शिक्षण घेतलं. हो. तर सुरुवातीपासून मिनी केजी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, नर्सरी एकदम 10th करून तुम्ही 92ला पासआउट झाला. हो. ते एवढं संपूर्ण 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही नेमकं काय करत होता? कारण आपल्याकडे बघितल्यानंतर काय वाटतं, माझी सगळी मित्रमंडळी म्हणत होते की समीर दादा फोटोग्राफर तर आहे, मोठे फोटोग्राफर देतात, त्याच्यानंतर आपण त्याच्या सगळ्यात आपल्या ज्या संपूर्ण जी पूर्ण मोठी लिस्ट आहे ती वाचून दाखवणारच आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. पण हे आमची मित्रमंडळी म्हणत होती की समीर दादा अभिनेते का नाही झाले? कारण तशा पद्धती समीर दादा तुमची पर्सनॅलिटी आणि तसं एकदम तो ऑरा क्रिएट होतो. तर हे फोटोग्राफी आणि शाळेत असताना काय आवडायचं तुम्हाला अभिनवमध्ये? मी समजा कॅमेराच्या समोर आलो असतो तर मला एकच टेन्शन होतं की फोटो कोण काढणार. हो, वा 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 वा. नाही असं काय नाही, म्हणजे ऑन अ लाईटर नोट. पण मला जेन्युअनली वाटतं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो आणि ते जेव्हा व्हायचं असतं तेव्हा खूप एफर्टलेसली होतं. म्हणजे जसं फोटोग्राफी झालं माझ्या बरोबर आहे. म्हणजे कुठे कधी हॉबी पण नव्हती, कधी मी कॅमेरा हातात घेऊन कधी एक्सपेरिमेंटेशन, कधी काहीच संबंध नव्हता. घरातलं वातावरण घरात म्हणजे कशा पॉईंट ऑफ व्ह्यू? वडील आपले, माझे वडील, त्यांचा बिझनेस होता. हो. हा, ते कमिन्स मध्ये होते खूप वर्षांपूर्वी, मग त्यांनी सोडलं. घराशी कला क्षेत्राशी काहीच नाही. पण मला आठवतं की म्हणजे एवढ्यातल्या काळात मी का त्या पॉइंटवरती येतो, काकांचं एक होतं की तुमच्या एका बंगल्यामध्ये खूप साऱ्या गाण्यांच्या रिहर्सल्स चालायच्या. तेच आय एम कमिंग टू दॅट. सो तसं जेव्हा मी शाळेमध्ये होतो, कॉलेजमध्ये होतो वगैरे, तेव्हा आर्टशी तसा काही संबंध नव्हता, डायरेक्ट काहीच नव्हता. बाबांचं म्युझिकचं इन्क्लिनेशन होतं हे मला लहानपणापासून माहिती होतं, पण ते फक्त म्युझिक ऐकण्यापर्यंत लिमिटेड होतं, त्याच्या पुढे नव्हतं. पण नंतर असं जेव्हा ते रिटायर झाले आणि जेव्हा त्यांचे अशी एक एज आली, मग ते ही इज वन ऑफ द बेस्ट हार्मोनिका प्लेयर्स इन द कंट्री. म्हणजे काय, आणि त्यांच्या गायडन्स खाली बरेच लोक येऊन शिकून पुढे जाऊन दे मेड अ नेम फॉर देमसेल्व्स. माझी आई गिफ्टेड होती फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू की ती खूप सुंदर ड्रॉइंग करायची. सो कुठेतरी तो जेनेटिकली थोडंसं आलं माझ्यामध्ये. पण नंतर ह्या गोष्टीचा मी विचार केल्यावरती मला अजून थोडेसे डॉट्स कनेक्ट झाले की माझे आजोबा लेखक होते. अच्छा. ते रॉयल एअरफोर्समध्ये होते, वर्ल्ड वॉर 2 मध्ये ते लढले होते. बापरे. आणि अजून एक ऑन अ डिफरंट नोट, एक गंमतशीर गोष्ट अशी आहे की लहानपणापासून त्यांच्याकडून ज्या गोष्टी मी ऐकल्या आहेत, ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी होत्या त्या वॉरच्या असायच्या. आणि ऍट द एंड ऑफ एव्हरी स्टोरी ना ते खूप रडायला लागायचे. आणि मला कळायचंच नाही की हे एवढे काय रडतात म्हणजे. पण नंतर मला कळलं की त्या स्टोरीज त्यांच्या ऍक्च्युअल वॉर स्टोरीज होत्या. अच्छा. की जे त्यांनी स्वतः एक्सपिरियन्स केलं वॉरमध्ये, ते तेव्हा तिथे होते. हा, म्हणजे तेव्हा त्या गोष्टी ते मला सांगायचे की हा तुला मी गोष्ट सांगतो म्हणून. आणि बाय द एंड ऑफ इट ते एवढे इमोशनल व्हायचे की तो त्यांचा आउटबर्स्ट व्हायचा. हे खूप नंतर कळलं मला. पण आता रायटिंग पण एक आर्टच झालं. सो हुज हू ऑफ इंडियन रायटर्स मध्ये त्यांचं नाव आहे वासुदेव श्रीपाद बेलवलकर. आणि ते हिस्ट्रीवर ऐतिहासिक कादंबऱ्या खूप लिहायचे आणि त्यांच्या कादंबऱ्या खूप तेव्हा गाजल्या पण होत्या. ऑफकोर्स आता ही इज नो मोर, त्यामुळे पुढचं त्यांनी काय त्यांच्या थ्रू काय आलं नाहीये. पण अजून वर जायचं असतं तर माझे पणजोबा सुद्धा रायटर होते. आणि हुज ऑफ इंडियन रायटर्स मध्ये माझे पणजोबा आणि आजोबांचं नाव वरती खालती आहे. अरे वा. हा. आणि माझ्या पणजोबा वॉज अन ओव्हर अचिव्हर. भांडारकर इन्स्टिट्यूट जे आहे त्याचे ते फाउंडर होते. खूप लोकांना एक गैरसमजूत आहे की ती भांडारकरांची इन्स्टिट्यूट आहे, पण भांडारकर त्यांचे गुरु होते. आणि त्यांनी जी स्थापना केली त्या इन्स्टिट्यूटची ते त्यांना ट्रिब्यूट म्हणून त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूट सुरू केलं. ती बेलवलकरांची. एक्झॅक्टली. सो आर्ट तसं कुठे ना कुठेतरी होतच, म्हणजे इन माय ब्लड. म्हणजे रायटिंग होतं, आईचं आर्ट होतं, म्हणजे ड्रॉइंग, बाबांचा हार्मोनिका आणि सेन्स ऑफ म्युझिक. त्यांचा सेन्स ऑफ म्युझिक इनक्रेडिबल आहे, म्हणजे अनबिटेबल आहे. आदरणीय म्हणजे काकांना प्रेमानी हाक ती आदरणीय श्री नंदू बेलवलकरजी. आणि मला आठवतं एकदा की मी तुमच्या बंगल्यात आलो होतो आणि काका ते म्हणजे मी ऐकून खरंय. म्हणजे तसं पाहायला गेला तर वारसा आलेला आहे रक्तामध्ये. हो, डेफिनेटली. पण पहिली ते 10वी मध्ये समीर बेलवलकर काय करायचे हे मला. समीर दादा तुम्ही काय करायचं, म्हणजे दंगा करायचा? उन्हाळ घ्या शाळा मिस करायचो. अख्खा आठवडा मी आणि माझा एक खूप क्लोज फ्रेंड होता तेव्हा, सत्यशील म्हणून. आम्ही आठवडाभर 10 दिवस शाळा बंक मारायचो.
10 दिवस. आणि काय करायचं होतं, लॉ कॉलेजच्या टेकडीवर जाऊन बसायचो आणि फक्त सिटीकडे बघत बसायचो. खायचं प्यायचं घेऊन जायचो आणि फक्त बघत बसायचो. अरे ही बिल्डिंग बघ, ती बिल्डिंग बघ, तो MG रोड दिसतो इकडनं, फक्त एवढंच करायचं. तेव्हा एवढं सगळं काही बांधकाम वगैरे. हा, आणि तेच करण्यामध्ये एवढी मज्जा मिळायची. आणि नंतर मग प्रिन्सिपलचा फोन आला घरी की तुमचा मुलगा 10 दिवसापासून शाळेतच नाही आलाय. पण म्हणजे तुम्ही घरातनं निघाल्यानंतर युनिफॉर्म घालून निघायचो, बाहेर जायचो, कपडे चेंज करायचो आणि मग टेकडीवर जाऊन बसायचो. कुठला तरी पिक्चर आहे. हे सगळं तुम्ही 86-87 साली 88 साली गेलंय. हो 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 हो. सो तसा म्हणजे माझं इम्प्रेशन ऑफ माय सेल्फ इज की मी गुड बॉय होतो, पण माझी जी संगत होती त्याच्यामुळे ही सगळी एक्साइटमेंट आणि ही सगळं मज्जा मला करता आली. अदरवाईज मी खूप, माझं चाइल्डहुड खूप बोरिंग असतं. नाही म्हणजे पण जेव्हा प्रिन्सिपल तुमच्या बाबांना फोन केला, आईंना काकूंना फोन केला, काय 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 रिॲक्शन्स होत्या तेव्हा घरात? नाही, एकदम प्रश्न विचारायला लागले, कुठे होता, काय होता, हे ते. आणि काय नाही, फटके पडले. अजून काय? कोणी मारलं तुम्हाला? आई मारायची, खूप मारायची आई. हो. बाबांनी कधी असं बोट पण नाही लावलं, पण आई बेदम मारायची. मग त्या दिवशी मार खाल्ला? खूप मार खाल्ला, खूप वेळा मार खाल्लाय तिचा. अगदी काठीनी खाल्लाय, हँगरनी खाल्लाय, टिपिकल फेकून मारली. टिपिकल. हो हो हो. आणि मग ते झाल्यानंतर परत तुम्ही शाळा बंक केली? हो. तेव्हा मला आठवतंय, एक तो दिल है की मानता नहीं नावाचा मूवी होता. हो. आणि तो आम्हाला दोघांना एवढा आवडला होता, मी आणि माझा मित्र सत्यशील. सगळीकडे आम्ही एकत्रच असतो, हँड इन ग्लव्ह म्हणतात ना, तो जोडा. हा, एकदम. तर तिथे पण आम्ही ऑलमोस्ट एक आठवडाभर शाळा मिस करून रोज जाऊन त्याचा एक शो बघितला होता अपोलो थिएटरला. पैसे कुठून ना कुठून तरी असं हे मिळायचे, थोडा पॉकेट मनी मिळायचा, घरातनं उडवायचो पण कधी कधी. अच्छा. सो हा, त्याच्यावरनं पण खूप मोठे मोठे किस्से आणि मोठ्या स्टोरीज झालेल्या आहेत. पण मग 10वीत किती मार्क होते तुम्हाला? नको विचार. सहज विचारतोय दादा, सहज आता क्युरियोसिटी. 60% अरे मग चांगलं आहे की 60%. त्यातलं तर चांगलं आहे. 12वीत मला असं वाटलं की मी खूप जीव तोडून अभ्यास केलाय. 12वीत मला 52 पडले. अच्छा, म्हणजे तरक्की झाली तसं पाहायला गेलं तर 60 वर 52 आलं. मला अभ्यास अजिबात नाही आवडायचा. त्याच्यातनं अभ्यास करून परीक्षा द्या, क्लासमध्ये लक्ष लागायचं नाही. त्याच्यामुळे आय वॉज नॉट समबडी इन्क्लाइन टुवर्ड स्टडीज. त्याच्यामुळे माझं अख्खं चाइल्डहुड तसंच होतं. तसं पाहायला गेलं तर म्हणजे 92 समीर दादा 92 मध्ये आपण पासआउट झाला आणि आम्ही 2004-2005च्या सालात आम्ही पासआउट झालो. तर तो जो काळ होता ना, तेव्हा मोबाईल फोन्स नव्हते अजिबात. आणि म्हणजे आपण म्हणूयात नॉन आधुनिक आणि आधुनिक ह्या पिढीने पाहिलेलं आहे तसं पाहायला गेलं तर. बरोबर ना? मला खूप ब्लेस्ड वाटतं, कारण मला वाटतं की ते माझा जन्म 76चा आहे आणि आय थिंक आपली जनरेशन इज द ओनली जनरेशन ज्यांनी सगळं बघितलंय. हो ना, ऍक्च्युली. म्हणजे तिकडे डायल करायचे फोन, हो, घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, पण त्याच्यावर दिसायचं काहीच नाही, फक्त रविवार दिसायचं अँटिना हलवून मग काहीतरी करायचं. कलर टीव्ही मी येताना बघितलेत. फुल ट्रान्झिशन ऑफ आपले रेकॉर्ड्स ऍक्च्युली टू कॅसेट्स, आयपॅड, सगळं एव्हरीथिंग. म्हणजे टू अ पॉइंट की ती एक पेन्सिल मिळायची, तुम्हाला आठवतं का? ते काय रे त्याला म्हणायचो आपण, रेडिओ मिर्चीची गाणी असायची, त्याला काहीतरी अशी काठी यायची छोटीशी, त्यात सेल टाकायचं आणि ते वॉकमन सारखं लागायचं. ऑइला नाही, हे मिस केलं. ते नाही काय, आपलं एक पट्टी यायची 2001-2च्या वेळेस, त्याला काहीतरी म्हणायचे बघा, एक छोटी पट्टी यायची, त्याच्यात रेडिओ कनेक्टिव्हिटी होती. म्हणजे तेही बघितलं त्या काळात. तुम्ही म्हणजे 76 बॉर्न, म्हणजे तुम्ही तसं शाळा वगैरे सुरू झाली, एक 2री 3री त्या 4थीमध्ये पिक्चर वगैरे सुरुवात करतो माणूस, चित्रपट लागतो. त्या काळात तुमचं ह्या 10वी 12वी पर्यंतचं आवडतं गाणं कुठलं बरं? आणि कुठला नट आवडायचा तुम्हाला? मी अनिल कपूरचा भयंकर फॅन होतो. आता पण आहे, पण तेव्हा म्हणजे असं ऑब्सेशन होतं. हो, ऑब्सेशन म्हणजे ऑब्सेशन होतं. मग त्याचे मूवीज असं ऑन रिपीट बघायचो. काय बोलता? हो, खूप खूप क्रेझी होतो मी. मिस्टर इंडिया वगैरे तुमच्याच काळात आला होता ना? हो हो हो. मी असतानाच, लहान असतानाच तो रिलीज झाला होता. आणि तेव्हा माझी मामाची व्हिडिओ कॅसेट लायब्ररी होती शनिवार पेठेमध्ये. अरे बापरे. सो त्याच्याकडे आय थिंक रिलीज झाल्या का रिलीज व्हायच्या आधीच त्याच्याकडे त्याची व्हिडिओ कॅसेट आली होती. आणि त्यांनी कोणालाही ती रेंट करायच्या आधी त्यांनी मला दिली होती बघायला. आणि असं तेव्हा मला असं एकदम किंग ऑफ द वर्ल्ड असं फिलिंग आलं होतं की अरे हा मूवी अनिल कपूरचा मी फर्स्ट टाइम बघितलाय अख्ख्या जगाच्या आधी. तो असे किक्स असायचे. पण ह्या काळात, या संपूर्ण काळात म्हणजे काकू असतील, काका असतील, म्हणजे तुमचे वडील, यांना कधी चिंता वाटायची की बाबा हा पोरगा अभ्यासात धड लक्ष देत नाहीये, आता पुढे काय, असं कधी वाटलं त्यांना? खूप वाटायचं, खूप आतापर्यंत वाटायचं.
म्हणजे म्हणजे मी फोटोग्राफी घेतल्यावरती पण त्यांना चिंता होती की हा काय करणार आहे, हा लग्न मुंजीचे फोटो काढून कसं घर चालवणार आहे आणि कसं त्याचं काय होणार आहे, असा आईचा स्ट्रेट प्रश्न होता. डायरेक्टली म्हटलं का लग्न मुंजीचे? हो, कारण जेव्हा मी आता कॅमेरा उचलून पण मला 22 वर्ष झाली, तेव्हा म्हणजे फोटोग्राफी या लेवलचं असू शकतं ही कल्पनाच नव्हती ना. आणि अवेअरनेस पण आता वाढलाय, हा डिजिटलमुळे वाढलाय. एक्झॅक्टली. जेवढं जे एक्सप्लोजन झालंय ह्या मीडियमचं हे डिजिटलमुळे झालंय. जेव्हा मी कॅमेरा उचलला तेव्हा फिल्म फोटोग्राफी होती. हो. आणि तेव्हा असे नावाजलेले फक्त एक मे बी 10 लोक होते जे सगळंच काम करायचे अख्ख्या भारतातलं. मोठे मोठे नाव. हा, मोठी मोठी नावं होती. सो त्यावेळेस की फोटोग्राफी या लेवलचं होऊ शकतं आणि होऊ शकतं ही वेगळी गोष्ट आहे की आपला मुलगा एवढा केपेबल आहे की तो हे करू शकतो. हो, हा प्रश्न हो. आई वडिलांना तर सर्वात जास्त असतो. मग मी बघितलंय सॉलिड पहिलं का आणि कसं होणार इथून सुरुवात होते. म्हणजे ऍक्च्युली त्याच्या मागे त्यांची भावना खूप चांगली असते, कारण त्यांना वाटतं की बाबा, कारण त्यांनी खूप जास्त जग बघितलेलं असतं, पाहिलेलं असतं, आणि त्यांना असं वाटतं की अरे बाबा पुढे काय. जसं लग्न मुंजीची फोटोग्राफी म्हणजे याच्याकडे आपण येऊयात. पण मग 12वी नंतर आम्हाला कळालं की तुम्ही कॉलेज चेंज वगैरे केलं काहीतरी. हो, मी 11वीत मला ऑन मेरिट सिम्बायसिसला ऍडमिशन मिळाली होती. ऑन मेरिट? हो. कशी मिळाली माहित नाही मला, कारण 62% होते माझे. पण आय थिंक थर्ड लिस्ट का कुठल्या तरी एकदम शेवटच्या लिस्ट मधलं शेवटचं नाव आय थिंक माझं होतं. सो ती ऍडमिशन सिक्युअर केली आणि कॉमर्ससाठी. आणि तेव्हा काय हेच नव्हतं ना, अवेअरनेसच नव्हता काही. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्याच्या पलीकडे काय असतं हे माहितीच नव्हतं. अनफॉर्च्युनेटली. बरोबर आहे. तिथं ऍडमिशन मी सिक्युअर करून टाकली, पण नंतर मला कळलं की याला माझा एकही मित्र मैत्रीण इकडे नाहीये. तुमचा जो मित्र होता तो, तू म्हटला तरी चालेल. नाही दादा, तुमचा तो मित्र होता तो सत्यशील. हा, तुमचा जो तो सत्यशील, तो तेव्हा नव्हता तुमचा मित्र? तो होता माझा मित्र, पण तसं आलं त्यांनी काय केलं मला आठवतच नाहीये. त्यांनी पण त्यांनी त्याच्यानंतर शिक्षणच सोडलं. त्यांनी शाळेनंतर काय केलंच नाही पुढे. अरे देवा. हो, कारण तो नापास होत माझ्या बॅचला आला होता. त्याच्यामुळे तशी कंपनी होती आणि सगळी शाळा, सगळे माझ्या घरचे पण, माझे बाबा पण असे एकदम म्हणायचे की ह्याच्याबरोबर मैत्री केलीस तर तू घरातच येऊ नकोस म्हणून. हो का? असं होतं. असं ना आपल्याशी काही मित्र असतात. हो. पण मग तुम्ही ती ऍडमिशन मिळाली 11वी? हा. सो मी ती ऍडमिशन सिक्युअर केली. नंतर कळलं की माझे कुठलेच मित्र नाहीये, शाळेतले कोणी नाहीये, बाहेरचे कोणी नाहीयेत. मग मी फाइंड आउट केलं की याला कुठेच सगळ्यांची ऍडमिशन मिळाली. तर मोस्ट ऑफ द पीपल वेंट टू BMCC. आणि तुम्ही घेतली होती FC ला? मी घेतली होती सिम्बायसिसला. सॉरी. आणि मग मी तिकडची ऍडमिशन कॅन्सल केली आणि बाबांच्या मागे लागून कसं तरी काहीतरी करून त्यांनी माझं सेटिंग करून टाकलं BMCC मध्ये. आणि तिथे गेल्यावरती कॉमर्स म्हणजे ते बुक किपिंग आणि अकाउंटन्सी वगैरे म्हणलं हे काय म्हणलं. आणि नंबर्स पण मला 36चा आकडा आहे. हो. जो डिस्लेक्सिया असतो ना, लेटर्स आणि हे सगळं, तो आय थिंक तसा माझा नंबरच आहे. हो का? कारण आता सुद्धा OTP वगैरे आला ना की कुठला फोन नंबर जरी कुठलाही आकडा तू मला वाचायला सांगितलास ना की मला एक 4-5 सेकंद त्याच्याकडे स्टेअर करायला लागतं. मला ते नंबर्स रजिस्टरच होत नाहीत. आणि मग मी बघणार आणि मग अंदाज लावून मग मी बोलायला सुरू करणार आणि मग तो नंबर मोस्ट ऑफ द टाइम राईट असतो. तर मला नंबर्स आणि माझा 36चा आकडा आता पण 2+2 मला हातावरती करायला लागतं. सर पण म्हणजे आता सॉरी मी एक झटकन एक जरा कॉमेडी, इतके टचवूड इतकी मजबूत पैसे कमवतात तर आम्ही मोजायला ठेवा आम्हाला, आम्ही मोजूया, आम्हाला ठेवा सर, आम्हाला काही आम्ही मोजून तुम्हाला व्यवस्थित सांगू. मोजण्यासाठी आमची टीम आहे. डन. हा, म्हणजे मोठा ऑब्जेक्टिव्ह हाच असणार आहे की मला पैसे मोजायला कोणतरी मिळेल. हो, म्हणजे आम्ही पॉडकास्ट सेकंडरी आहे, कारण झालं आम्ही मोजायला होतो. बरोबर. 12वीला मग तुम्ही ते बाबांना सांगून? हा, मग तिकडे गेलं. मग तिथे म्हणलं हे मला काहीच कळत नाहीये, कसं काय करू. मी अभ्यास केला पण मी इतकं घाबरलो होतो की नापास होईल. मी एक्झामलाच नाही गेलो. 11वी. हा. आणि मग परत घरी फोन आला की तुमच्या मुलांनी एक्झामच नाही अटेम्प्ट केली. मग काय नाही, मग बाबा नाही ऍक्च्युली त्यांनी सांगितलं की पेरेंट्सला घेऊन तुम्ही कॉलेजमध्ये या. म्हणलं अरे असं कॉलेजमध्ये कोण सांगतो पेरेंट्सला घेऊन ये वगैरे. म्हणलं आता इकडं समजा मला पकडलं तर मला धुणार आहेत म्हणून. हो ना. मग मी तेव्हा माझे आजोबा होते, मी आजोबांना गोडी असं एक घेतलं आणि त्यांना म्हणलं की प्लीज तुम्ही चला, मी सांगतो. नातवाचा एक मित्रच असतो. हो, वेगळंच कनेक्शन. ते आले होते कॉलेजमध्ये वगैरे, पण नंतर मला तुम्ही खूप झाडला. पण अल्टिमेटली ह्यांनी परीक्षाच दिली नाहीये हे मी किती वेळ लपवून ठेवू. अरे बाप. तेव्हा काय परीक्षेच्या वेळेस कुठे गेला होता तुम्ही? मला कॉन्फिडन्स, मला भीती वाटत होती. तेव्हा गेला कुठे म्हणजे परीक्षेच्या नावात? इकडेच काहीतरी फालतूगिरी करत होतो. आणि कसं होतं की आय थिंक लेट स्कूलमध्ये आणि अर्ली कॉलेजमध्ये माझी अख्खा जे सर्कल जे झालं होतं ना ते सगळे गुंडांचं झालं होतं. म्हणजे प्रॉपर गुंड.
चाळीतली पोरं मारामाऱ्या करणारे, लॉकअपमध्ये जाऊन बाहेर येणारे, म्हणजे तसंच अख्खं सर्कल झालं होतं. गँग वॉर्स, हो तेव्हा ते अख्खं ग्रुपने जायचं, धुवाधुवी करायची पण वगैरे. केली. हो, खूप वेळा मार पण खाल्लाय. पण तेव्हा कसं एकदम भाई वाटायचं की असं, अरे आपल्या पाठीमागे या लोकांचं बॅकिंग आहे आपल्याला. उंची एक 6-6.5 फूट असेल हो. 6'2" आहे तुम्ही. आणि तेव्हा तुम्ही म्हणजे एकदम मी खूप जाड होतो. हो, अरे वा, खूप जाड होतो मी. म्हणजे असं जाड नाही वाटायचो, उंच असल्यामुळे आणि फ्रेम मोठी असल्यामुळे खूप मोठा. मला शाळेमध्ये तुम्हाला फोटो दाखवतो. मला शाळेमध्ये काय काय पोरं भिंत म्हणायचे. भिंत मोठ्याने असं एवढा आडावा असा. तुम्हाला एकट्याला घेऊन गेलं तरी पुरेसं व्हायचं. हा, पण माझा चेहरा एकदम लहान पोराचा होता. हा, आताही आहे म्हणा. म्हणजे आताही ऍक्च्युली मी खूप प्रयत्न करतो, असं नको बोलूस. खूप पण प्रयत्न touchwood. करतो मच्युअर्ड दिसायचा. नाही पण टचवूड, पण तुम्ही हीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण कलाकाराला आहे ना, कलाकाराचं एक ते तेज असतं ना. आणि जर मला तुम्ही एकदा एक शब्द सांगितला होता, मला आठवतं की मी खूप लहान असताना तुमच्या घरी आलो होतो आणि तेव्हा एक पुरस्कार सोहळा चालू होता आणि मी त्याच्यात तुमचं नाव तुम्हाला न विचारता टाकलं होतं. आणि नंतर तुमचं ते सगळं झालं, तर तो एक पुरस्कार, खूप चांगले आर्किटेक्ट्स होते, खूप मोठे मोठे कलावंत होते आणि त्याच्यात समीर दादांना पुरस्कार देणं मी खूप एक्साइट झालो होतो. आणि मी तुम्हाला फोन केला की समीर दादा, तो पुरस्कार तुम्हाला मिळतो आणि मी तुमचं नाव टाकलं, तुम्ही याल का? मला यशवंतराव चव्हाणला झाला होता. मला माहित नाही की काय तुमच्या बरोबर माझं कनेक्शन आहे का, कसं ही नाळ जोडली गेली. म्हणजे मी ऍक्च्युली फक्त रेअरली एकदाच तुमच्या 2-3 वेळा घरी आलेलो होतो जितेंद्र बुरुक यांच्या बरोबर. हो, करेक्ट. तेव्हा मी तिकडे आलो होतो आणि तुमच्या वडिलांची माझी ओळख झाली आणि मी त्यांचं ते ऐकत बसलो फक्त हार्मोनिका. म्हटलं ऐक. आणि त्यानंतर मला द समीर बेलवलकर भेटले. आम्ही द लावणारच. आणि हे द लावायच्या मागचं कारण खूप मोठे, ते नंतर सांगतो. आणि समीर दादा आले आणि मी त्यांच्याकडे पाहिलं आणि मी माझ्या मित्राला असं खुणवलं. म्हटलं अरे हे मॉडेल दिसतात बरं का. मला फोटोग्राफीचा अंदाज नव्हता की तुम्ही फोटोग्राफर आहात. मी तेव्हा सुरुवात होती, मी 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. करेक्ट. 2004 वगैरेची, मी 5ची वगैरे गोष्ट, 5-6. हो. तेव्हा तुम्ही आलात आणि तुमच्या नंतर बघितलं तर तुमचं लॉ कॉलेज रोडवरचा तो बंगला आहे, तो पण तुमचा तो सेटअप वगैरे फार असा, म्हणजे एका लेखकाच्या घरात तुम्ही जसं म्हटलात का, एखाद्या कलाकाराच्या घरात, एका फोटोग्राफरच्या घरात आल्यानंतर एक तो जो सेटअप असतो त्याच्यावर तो ऑरा कळायला. आता तुम्ही आल्यानंतर बघा आमचाही ऑरा बदललाय. आणि तेव्हा तुम्ही ते फोटो कॅमेराज वगैरे दाखवले आणि नंतर मी एकदम म्हणजे असं हे झालो. करेक्ट. ती नाळ जोडली गेली. हो, करेक्ट. पण 12वीला तुम्हाला 11वीला 62% पडले तुम्ही म्हटलात. 10वीला आणि 11वीला 52. अच्छा. खूप अभ्यास करून म्हणजे घरातले नंतर वैतागले. मग बोलणं सोडून दिलं का त्यांनी, की सांगणं सोडून? हा, म्हणजे आता बघ काय जमेल ते. माझी आई मला म्हणली होती की तुला आपण एक STD ISD PCOचं बूथ मजा नाही करते, खरंच सांगतोय. आणि ॲज अ व्हॅल्यू ॲडिशन झेरॉक्स मशीन पण तुला घेऊन देऊ. आणि आमचा बंगला मोठा होता, तरी म्हणलं आपल्याला एक फ्रंट खोका पण टाकता येईल की एकदम फ्रंट फेसिंग होईल तुझं एक काहीतरी आपण सुरू करून टाकू म्हणून. ह्याच्यावरती ऍक्च्युअल डिस्कशन झाले होते. हो, की किती कसं होईल, परमिशन कसे घ्यायचे वगैरे वगैरे. आणि माझ्या मागं लागले होते की म्हणजे त्यांना कळलं असणार की माझ्याकडनं त्याच्यावर जास्त काही अपेक्षित नाहीये. सो ह्याच्यावरती ऍक्च्युअली प्लॅन चालू होता. माझी आई माझ्या मामाशी पण डिस्कस करत होती की असं करायचं असेल तर कसं करायचं, जरा तो फाइंड आउट करशील का म्हणून. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, हे कधी तुम्ही कुठल्याच इंटरव्ह्यू मध्ये बोलला नाही आहात ना? नाही, कधीच नाही. पहिलं आहे. हो. ही अनटोल्ड स्टोरीवर, अनटोल्ड स्टोरी, समीर बेलवलकरांची अनटोल्ड स्टोरी. हा, कारण टिपिकली लोकांना हा असतं की ही जर्नी कशी सुरू झाली, तर तीच अशी जर्नी अशी पार्ट आहे. म्हणजे झोपेतनं पण असं उठवलं की तीच जर्नी सुरू होते. प्रत्येक वेळेस त्याच्यात वेगळे असे अँगल्स, पैलू बाहेर येतात. पण हे बऱ्याच ह्याच्यातल्या आय थिंक आतापर्यंत आपण बोललो 90% ऑफ द गोष्टी मी कुठंच बोललो नाही ऍक्च्युली. कारण लोकांना ना फार असं एकदम चकचकीत ऐकायचं, पण ऍक्च्युली चकचकीत का होतं तर त्याच्या मागे खूप मोठा एक संघर्ष असतो, एक खूप मोठा प्रवास असतो, साधना असते. सर्वात महत्वाची गोष्ट साधना असते. आणि मी समीर दादा एक गोष्ट पाहिली आहे की आतापर्यंतचे जेवढे कलावंत इथे येऊन गेलेत ह्या सगळ्यांना विचारा, ह्या सगळ्यांचा जो पास्ट आहे, इतिहास आहे, तो हाच आहे. माझं तेच होतं. अल्जिब्रा जॉमेट्री मला 5-7च्या वर कधी मी गेलोच नाहीये. लकीली थोडंफार जॉमेट्रीमध्ये चांगलं होतं, त्याच्यात पण बहुतेक कसे ट्रायंगल्स आणि गोल, थोडंसं काहीतरी आर्टचा एलिमेंट होता. तर जॉमेट्रीत चांगले मार्क पडायचे मला, म्हणून ते कंबाईंड पासिंग होतं. 75 मार्क असं होतं. सो जॉमेट्रीत चांगले मिळायचे म्हणून माझा मॅथ्स निघायचा.
नाहीतर शक्यच नव्हतं. तुम्ही निबंध वगैरे लिहिलाय का कधी? हो लिहिलाय ना, किती पाणी लिहिलंय? अर्धा पाणी वगैरे असेल. मला एक निबंध दिला होता अभिनवमध्ये, तेव्हा मी सप्लिमेंट घेऊन घेऊन एवढे पानं केले होते. आणि जेव्हा आमच्या टीचरने विचारलं की ते म्हटले ह्याच्यासाठी टाळ्या वाजवा, मी टाळ्या वाजवायला मी म्हटलं मी काहीतरी केलं. तर ते म्हटले तुझ्या घरात काय काय चालतं हे कोणी लिहितं का? मी म्हटलं अबाउट फॅमिली लिहा, तर मी अबाउट फॅमिली सगळं लिहिलं होतं. अच्छा, सगळ्यांची हिस्ट्री जोग्राफी लिहिली. हा, सगळे काय करतात, किती वाजता उठतात काय. पण मग पीसीओ नाहीच टाकला मग तुम्ही? नाही ऑब्व्हियसली मी म्हणलं मी काही जरी नाही केलं तरी हे नक्कीच नाही करणार आहे. मी म्हणलं बाकी काही करेन मी कुठे जाऊन असे एसटीडी पीसीओच्या इकडे फोन कनेक्ट करून त्याला बसणार नाहीये. सो ते खूप डिस्कशन खूप महिने झालं माझ्या घरी. आणि कसे मी 16 वर्षाचा असताना मी डेट करायला लागलो. हा, म्हणजे माय गर्लफ्रेंड अँड वाईफ नाव. आणि त्याच्यानंतर एक वेगळंच डिस्ट्रॅक्शन आलं माझ्या आयुष्यामध्ये. अरे 16 वर्ष म्हणजे 10वी पास आहोत? हो. सो तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत. सो मग 11वी मध्ये वगैरे कसं एक एक्स्ट्रा प्रेशर होतं. आहे की नाही हिरो? हा, एक एक्स्ट्रा प्रेशर होतं तिच्याकडनं पण की अरे काहीतरी कर. आणि ती माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. बरं. हा, तर ते एक वेगळं प्रेशर होतं की तू नापास झालास आणि समजा तू लवकर इफ यू डोंट स्टँड ऑन युअर फीट तर आपलं काय होणं इम्पॉसिबलच आहे. घरातले परवानगी टिपिकल ते. हा, तर कसं बसं मग तिने माझा अभ्यास वगैरे पण घेतला की बाई तू पास वर प्लीज पास तरी हो म्हणून. त्यामुळे 11वी मध्ये असं ढकलत पास. 12वी मध्ये खूप अभ्यास केला मी की नाही. वहिनींचं नाव काय? मनीषा वहिनी, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही अभ्यास घेतला. खरं बघायला गेलं तर ना आज यांना नव्हतं, तुम्हाला दोघांना एकत्र बोलवलं पाहिजे होतं. हे मी पहिल्यांदा स्टोरी ऐकतो. माझ्यासमोर आहे ना आता खूप सारे फिल्म्स चाललेत. तर 12th फेल नावाची एक फिल्म माझ्या डोळ्यासमोर आली. म्हणजे विचार करा, मी ते बघत होतो. समीर दादा असं म्हणतायत की माझा अभ्यास माझी बायको घ्यायची. माझ्यासमोर आहे ना झटकन तो सूर्यवंशी अमिताभ बच्चन साहेबांचा पण पिक्चर आला जिथे बायकोसाठी नवरा तो एसटी वगैरे साफ करतो, तिला आयुष्य परीक्षा. खरं ती रिव्हिजन वगैरे घ्यायची माझी की बाबा कर बाबा प्लीज, नापास नको होऊ, नाही तर संपलं सगळं. पट्टी नाही तेवढं नाही लकीली तेवढं नाही. पट्टी त्यांनी खूप वेळा उचलली पण अभ्यासासाठी नाही. म्हणजे बऱ्याचशा बहिणी काय म्हणतात आहे का? पट्टी, छडी, काठी खूप वेळा. तर ते तुमच्यात त्यांनी काहीतरी बघितलं होतं. ऍक्च्युली तुमच्या घरातल्यांनीच तुमच्यात काहीतरी पाहिलं होतं. मला असं वाटतं की जेव्हा त्यांनी जर तुम्हाला ते टोकलं नसतं तर आज कॅमेराच्या बिहाइंड एक जो माणूस आहे, कॅमेराच्या मागे जो माणूस आहे आणि त्या कॅमेरावरती जो माणूस एखाद्याला क्लिक करतो तो माणूस क्लिक होतो असं म्हटलं तर योग्य आहे. म्हणजे समीर बेलवलकर हे ज्यांना क्लिक करतात ते क्लिक होतात. मी टॅगलाईन तुमच्यासाठी काढून ठेवली. डेफिनेटली गुड वन. 12वी नंतर FY SY TY कम्प्लीट केलं. मी केमिस्ट्री केलं. अरे बापरे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्पेशलायझेशन होतं माझं. आणि म्हणजे BMCC जेव्हा गोईंग बॅक टू द स्टोरी की जेव्हा घरच्यांना कळलं की मी परीक्षाच दिली नाही तर बाबाने विचारलं काय प्रॉब्लेम आहे, काय कमी पडते का, हे पडते का ते पडते. म्हणलं मला नाहीच जमत येते, मला काहीच कळत नाही काय चाललंय म्हणून. तुमची वडील एकदम तुमच्या मित्रासारखंच तुमचं नातं होतं ना? म्हणजे हा सॉर्ट ऑफ. दहशत होती थोडी? दहशत होती पण कसं बाबा जास्त इन्व्हॉल्व नव्हते आमच्यामध्ये. त्यांचं लाईफ आणि त्यांचे काय काय सगळं त्यांचं सुरू होतं. सो त्यांची इन्व्हॉल्वमेंट अशी नव्हती. जी सगळी 100% इन्व्हॉल्वमेंट होती ती माझ्या आईची होती, काकूंची. सो पण ऑफकोर्स आता ते कॉलेजची ऍडमिशन त्यांनी करून दिली, फी ते भरतायत, शिक्षणाचे पैसे ते भरतायत. म्हणजे एक ऍटलिस्ट म्हणजे किती पण तुम्ही इन्व्हॉल्व नसाल तरी आपल्या पोराचं शिक्षण होतंय का नाही हे प्रत्येक पेरेंटचं कन्सर्न असतं. मी म्हणलं मला काहीच जमत नाही, मला काय चाललंय कळतच नाही. मग थोडं लेक्चर झालं ते आणि त्याचं देवपूजा वगैरे करायला घेऊन गेले आई? नाही ना, तेवढंच राहिलं होतं. म्हणजे बाकी सगळं झालं होतं. मग बाबा म्हणले की सोड तू काय कर, फर्ग्युसन कॉलेजला ऍडमिशन घे, सायन्सला ऍडमिशन घे, कारण सायन्स समजा तू केलंस तर पुढे जाऊन तुझे जास्त डोअर्स तुझ्यासाठी ओपन होते. कॉमर्स लिमिटेड आहे, आर्ट्स लिमिटेड आहे, सायन्स ही खूप ठिकाणातला मास्टर्ससाठी वगैरे पण प्रेफरन्स मिळेल म्हणून. आणि मग तिकडे ऍडमिशन तिथे पण जॅक लावून काहीतरी करून ऍडमिशन दिली. आणि तेव्हा पण मग मी मनीषा बरोबर फुल उकिरडे फुकत होतो सगळीकडे. ते माझ्या बाबांना खूप खटकायचं. म्हणजे तुमच्या घरातल्यांना माहिती होतं की तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात? नंतर कळलं, थोडं उशिरा कळलं. कधी? बरेच 3-4 वर्षानंतर कळलं असेल. मग काय एक्सप्रेशन? पण आम्ही एकत्र फुल वेळ एकत्र असायचो, 24/7 आम्ही एकत्र असायचो. त्याच्यामुळे असं माझं असं म्हणणं त्यांना नंतर कळलं, पण आता पेरेंट्सना ह्या गोष्टी लगेचच कळतात ऑनेस्टली.
तर बाबांनी ऍडमिशन माझी फिक्स केली होती फर्ग्युसन कॉलेजमध्ये, पण बिकॉज मी हिच्याबरोबर टाइमपास करतोय आणि मला स्वतःच्या आयुष्याचं करिअरचं काय पडलंच नाहीये, म्हणून त्यांनी आठवडा 10 दिवस सांगितलंच नाही मला की ऍडमिशन तुझी झाली आहे म्हणून. आणि इथं मी असा फुल थरथरत, अरे काय होतंय काय होतंय काय होतंय. शेवटी धाकधूक चालू होती. हा, मग शेवटी ते म्हणले की अरे काय तुला तर काय पडलंच नाहीये, तू कर जे करतोस ते सुरू ठेव, तुझं हेच आहे तेच आहे वगैरे, पण ठीक आहे एनिवेज हे घे तुझी ऍडमिशन झाली आहे, हे घे फी भरून टाक, हे पैसे आहेत, असं करून ती ऍडमिशन झाली. आणि सगळ्यात गंमत ड्युरिंग माय BSc वॉज की तिकडे फोटोग्राफी मध्ये मेजर करता येत होता. नाही, मी फोटोग्राफी घेतलं आणि फोटोग्राफी BSc इन फोटोग्राफीची डिग्री मिळते तिकडे. हो. आणि फोटोग्राफी फिजिक्स एकत्र होतं आणि 2-3 मी फोटोग्राफीचे लेक्चर्स अटेंड केले. मी म्हटलं हे काय नॉनसेन्स आहे, मी सोडून दिला सब्जेक्ट. ओ, मी म्हटलं लेन्सेस कसे बनवायचे, त्याच्यात कुठली काच हे करतात, प्रत्येक ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह, म्हणलं हे एवढं टेक्निकल आहे, फोटोग्राफी कुठे आहे, मला डिरेक्टली फोटो काढायचे असं माझा माइंडसेट होता. तर मी म्हटलं मला नको आहे, मी म्हणलं रिक्वेस्ट केलं मला सब्जेक्ट ड्रॉप करायचा आहे म्हणून. आय ड्रॉप फोटोग्राफी, म्हणलं दिस इज नॉट माय कप ऑफ टी. आणि नंतर इट वॉज मेंट टू बी, पण ते पुढे जाऊन एकदम आलंच परत माझ्या आयुष्यामध्ये. अच्छा, मग तुम्ही BSc केल्यानंतर मग रनिंग काय चालू झालं होतं? सो BSc केल्यावरती मनीषाचं तेव्हा MBA झालं होतं आणि तिने तिची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली होती. प्रमोशन आणि इव्हेंट्स मध्ये होती ती, आणि तेव्हा कोणीच नव्हतं त्या फील्डमध्ये, आणि शी वॉज मेकिंग रिअली गुड मनी आणि तिचा बिझनेस खूप वाढत होता. सो आता आम्ही फुल वेळ एकत्र असायचो म्हणून मी पण तिला त्याच्यामध्ये हेल्प करायला लागलो. सो त्याच्यातनं जे आम्ही कॅम्पेन्स करायचो, थोडेफार जे प्रमोशन्स करायचो, त्याच्यातनं थोडेफार जे पैसे निघायचे ते निघायचे. पण ऑफकोर्स दॅट वॉज जस्ट असं बेअरली इनफ. 2002-03 ची गोष्ट ही असेल सालची. हा, म्हणजे 98ला मी पास आउट झालो. एक वर्ष माझं गेलं बिकॉज मी कॉमर्स टू सायन्सला शिफ्ट केलं. सो मी एक वर्ष ड्रॉप घेतला होता, कारण असं मध्येच कुठेतरी दे कुड नॉट गिव्ह मी ऍडमिशन. आणि हा, अराउंड 2000 ची गोष्ट असेल. तेव्हा इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या अशा नव्हत्या, कोणीच नव्हतं, कोणी एवढ्या तिचीच होती फक्त. त्याच्यामुळे बरेचसे सगळे इव्हेंट, बरेचसे कॉर्पोरेट सगळे म्हणजे विचार करा आता केवढ्या झाल्या, जागोजागी झाल्यात. म्हणूनच ती बंद करायला लागली आफ्टर अ पॉइंट, कारण का सगळेच जण ते करायला लागले. सो त्याच्यामध्ये मी हेल्प करायचो तिला, त्याच्यातनं जे निघायचं होते. म्हणजे ते इव्हेंट कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही वहिनींना त्यांना तुम्ही साथ दिली का, त्यांनी एवढं मोठं विजन त्यांनी पाहिलं आणि ते इतक्या सक्सेसफुल पद्धतीने सुरू झालं का तुम्ही इव्हेंट्स करत गेलात. तुम्ही म्हटलात आता की पूर्ण वेळ तुम्ही त्यांच्या सोबत असायचा आणि मग तुम्ही इव्हेंट्स मध्ये काम करायला लागला. हा, करेक्ट. मग मी काय काम करत होता? सगळंच करायचो मी. तिला जे मदत लागेल ती हेल्प करायचो. कुठे क्लायंट मिटिंगला जायचं, क्लायंट मिटिंगला जायचो. स्टाफला सुपरवाइज करायचंय, कुठलं नवीन प्रोजेक्ट आलं जे एक्झिक्यूट करायचंय, त्याचं फील्ड वर्क, ग्राउंड वर्क, एव्हरीथिंग जे काही येईल ते. असा काही जॉब डिफाईन नव्हता, कारण तिथे कसं जॅक ऑफ ऑल ट्रेड्स म्हणतात. तेव्हा लग्न नव्हतं झालं? नाही, लग्न नव्हतं झालं. लग्न झालं 2000 साली. 2000 या करेक्ट. येस, अराउंड दॅट टाइम. 2000 इव्हेंट कंपनी. हो, 2000 ला लग्न. घरातल्यांचं काय म्हणणं होतं कशाबद्दल? लग्न वगैरे झालं, सगळं सेटल वगैरे, तुम्ही इव्हेंट कंपनीमध्ये काम पण करत होता? हो, करत होतो. मग त्याच्यानंतर एक .com कंपनी होती, ज्यांनी तोपर्यंत इव्हेंट्स वगैरे चालू होते. फोटोग्राफीचं तोपर्यंत काहीच नव्हतं. 2003 मध्ये टर्निंग पॉइंट होता. 2000ला मी आणि माझी बायको सिंगापूरला गेलो. एक कंपनीने आम्हाला पुण्यात हायर केलं. शी वॉज द बिझनेस हेड, आय वॉज डुईंग एव्हरीथिंग. बऱ्याचशा इकडच्या तिकडच्या सगळ्या गोष्टी. अष्टपैलू. हा. आणि सिंगापूरला मग तिने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवायला कोणतरी पार्टनर्स घेतले आणि मग ते सुरू झालं ऑन द साईड. आणि आम्ही दोघं त्याच कंपनीत पुण्यात जॉईन झालो. तेव्हा .coms खूप येत होते. खूप जास्त. तो बूम होता .comचा. होता. आणि मग ऍट वन पॉइंट ती अमेरिकन कंपनी म्हणली की आम्हाला आमचं एशियन हेडक्वार्टर सिंगापूरमध्ये पाहिजे, पुण्यात नकोय. सो आम्हाला दोघांना त्यांनी सिंगापूरला पाठवलं. क्या बात आहे. मग तिकडे 1-1.5 वर्ष होतो. तिकडे सगळं सेटिंग अप द कंपनी, त्याचं कोण CA असेल, त्याचा स्टाफ कोड असेल, जागा कुठली असेल, सगळं करत होतो मी. फ्रॉम रिक्रुटिंग पीपल टू हेड हंटिंग टू क्लायंट सर्व्हिसिंग, कोल्ड कॉलिंग, प्रेझेंटेशन्स, जे काय लागेल ते. आणि मग ऍट वन पॉइंट सगळे .coms बंद पडायला लागले. त्याच्यामुळे ही पण बंद पडली. आणि आम्हाला कॉल आला रात्रीतनं अमेरिकेवरनं की आमच्याकडे पैसेच नाही तुला पाठवायला, ओव्हरनाईट बंद करा आणि तुम्ही सोडून द्या, वी कांट सेंड यू मनी. फंडिंगच बंद करून टाकलं. म्हणलं आता करायचं काय. आम्ही तिकीट बुक केलं. त्या रात्रीतनं आम्ही तिकडनं पळून आलो. बऱ्याच जणांचे पैसे जितके आमच्याकडे होते त्यांचे आम्ही सेटल केले
घरात लँडलॉर्ड वगैरे जी होती तिला पण आम्ही सॉरीचं पत्र लिहिलं, त्याच्यात चाव्या वगैरे ठेवल्या आणि करून दिलं आणि रात्रीची फ्लाईट पकडलो आणि आम्ही परत आलो ओव्हरनाईट. आणि परत आलो तर इथे काही नाही, सगळे जॉब मार्केटची बोंबाबोंब झालेली, कुठेच काही जॉब नव्हते. लग्न झालं होतं हो हो, लग्न झालं होतं ना. बापरे. आणि मग असं शोधता 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 कुठेतरी मला एक 13,000 रुपयाची एक नोकरी मिळाली, जिथे त्यांना ग्राफिक डिझायनरची गरज होती. कोरेगाव पार्कमध्ये कंपनी होती आणि मी म्हटलं ठीक आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, म्हणून ते जॉब करा. घरात तुमचं साईड बिझनेस असं कुठलाच नाही? काहीच नव्हतं. फक्त काकांची जॉब. काका पण जॉब नाही करायचे ना. हा, काका रिटायर झाले होते तर. ते त्यांचा पण कम्प्युटरचा बिझनेस होता, पण त्यांनी तो खूप आधी बंद करून टाकला. हो. सो आमचा मोठा बंगला होता आणि बरीच जागा होती, त्याच्यामुळे ही वॉज मोर लाईक अ लँडलॉर्ड. एक्झॅक्टली. बऱ्याचशा जागा सगळ्या तिकडे त्यांनी रेंट केल्या होत्या आणि त्याच्यावरनं त्यांचं सगळं चालायचं रेंट इन्कमवरनं. बापरे. म्हणजे रातोरात एखाद्या माणसाचं खरंच ना. आणि म्हणजे मला विचार करा, तुम्ही आणि वहिनी तिथे सिंगापूरला होता, तुम्ही म्हटलात US वरनं फोन येतो आणि धाडकन सांगितलं जातं की बाबा कंपनी बंद झाली. आणि मग तिकडे पगार वगैरे कसं सगळ्यांचे? आम्ही 2 जण होतो ना. हा, बाकी स्टाफ कोणीच नव्हता आणि बाकी सगळे जे होते ते कॉन्ट्रॅक्ट वरती होते आणि फ्रीलान्सर्स होते. महादेवाशी कनेक्टेड वाटतंय सर? ऑलवेज कनेक्टेड वाटतं, ऑलवेज. काय महादेवाचं नाव आल्यानंतर काय होतं, म्हणजे काय वाटतं? असं कितीतरी वेळा झालंय. एक सांगतो प्रसंग. एकदा सकाळी उठलो, माझं सकाळी जिमचारीचं रुटीन मी करत होतो आणि उठल्या मी काहीतरी अशी टाइमपास गाणी ऐकतो, लाईट जस्ट टू सेट द मूड. आणि केदारनाथ मधलं नमो नमो गाण्याने माझा भयंकर फेवरेट आहे. तर मी शफलवर प्ले करतो, जे गाणं लागेल ते लागेल. ते गाणं मी जस्ट रॅन्डम प्ले केलं, पहिलं गाणं तेच लागलं. मला काहीच माहित नव्हतं कुठला दिवस आहे, काय आहे वगैरे. ते गाणं ऐकलं मी आणि त्याच्यानंतर मी म्हटलं चल निघूया आता, म्हणून मी फोन उचलला हातामध्ये. माझा एक असिस्टंट आहे, त्याचा मला मेसेज आला, सर हॅपी महाशिवरात्र. मी एक्झॅजरेट नाही करते, मी गुडघ्यावर पडून मी ढसाढसा रडायला लागलो मी. असं इतकं भरून आला मला. आणि असे खूप सारे प्रसंग झालेत माझे. आत्ताही घडलंय. हो, एक्झॅक्टली. पण आता जे तुम्ही आतापर्यंत जे सांगितलं ना, की लहानपणापासून तुमचा जो ऍक्च्युली प्रवास, संघर्ष, त्यानंतर तुम्ही सिंगापूरला जाता काय, त्यानंतर 13,000ची नोकरी तुम्ही कोरेगाव करता काय, तुम्ही 1.5 वर्ष करून नोकरी सोडली आणि मला आता आपल्या बोलण्यात झालं की तुम्हाला 13 इन्क्रीमेंट म्हणून 600 रुपये दिले होते. तर 13,600 नंतर झालं काय जीवनात? मला बेसिकली तिथं खूप इन्सल्टेड वाटलं की म्हणजे तू त्यापेक्षा देऊच नकोस ना, म्हणजे ठेव तुझ्याकडे. हा, मग 600 रुपये काय देतो मला तू 1 वर्ष काम केल्याचं इन्क्रीमेंट. सो ते झालं, मला डोकं हल्लं. आणि तेव्हा कसं मी ऑलरेडी कॅमेरा घेऊन थोडंफार फोटो काढायला लागलो होतो. कुठला कॅमेरा होता पहिला? आहे माझ्याकडे अजून. कॅननचा फिल्म कॅमेरा आहे, EOS 88. तुम्ही शिकला नाही ना? सेल्फ टॉट, कम्प्लिटली सेल्फ टॉट, कुठेच नाही शिकलो. म्हणजे मला गायडन्स खूप जणांकडनं मिळाला. माझा फर्स्ट गुरु वॉज गौतम राजतीक्ष. अरे बाप. या, सो मी एकदम लॉस्ट होतो, काय करायचं कळत नव्हतं. मी डिरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि ही वॉज सो नाईस. त्यांनी मला केम्स कॉर्नरला त्यांचं घर आहे, मला घरी बोललो त्यांनी. मुंबईला. त्याची शोभा डे तिकडेच शेजारी नाही, त्यांचं दुसरीकडे, सॉरी ते नाही माहित मला. पण त्यांचं केम्स कॉर्नरच्या मी घरी गेलो. मग त्यांनी सांगितलं, हा थोडंफार सांगितलं, हे कर ते कर, मला पाठवत जा, आपण इन टच राहू वगैरे. खूप खूप छान बोलले माझ्याशी. त्यांचा इनफॅक्ट ते जायच्या आधी काही महिन्यांपूर्वी त्यांनी मला एक मेसेज पाठवला होता, कारण त्याच्यानंतर मी खूप काम केलं, खूप हे केलं, खूप चुका केल्या. आणि त्यांना मी एक माझ्या वेबसाईटची लिंक पाठवली होती की सर तुमच्या गायडन्समुळे थँक्यू वगैरे 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 वगैरे. मला तुम्हाला आवर्जून ही लिंक दाखवायची आहे की आपल्या डिस्कशन्सच्या थ्रू आणि आपल्या बोलण्याच्या थ्रू जे काय मी केलंय ही त्याची लिंक आहे म्हणून. त्याच्यावर त्यांचा इतका मस्त सुंदर एक मला मेसेज आला होता, तो अजूनही मी स्क्रीनशॉट करून ठेवलाय फेसबुकवरती. व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक मेसेंजरवरती त्यांनी मला मेसेज केला होता. तो आम्हाला पाठवा, आम्ही नक्की आहे माझ्याकडे. कोणतरी स्क्रीनशॉट लगेच सापडेल मला, तो काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि तो इतका सुंदर मेसेज होता की असं वाटलं की ठीक आहे, माझ्या सगळ्या कामावरती थप्पा लागला. आणि आय वॉज लाईक अमेझिंग. त्याच्यानंतर माय गुरु वॉज अविनाश गोवारीकर. सो आय वेंट टू हिम. खूप लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स होता. जास्त वेळ मी नव्हतो त्याच्याबरोबर, कारण कसं मला माझं पण काम करायची गरज होती. गोड माणूस होता, खूप गोड, म्हणजे तेवढाच तिखट पण आहे.
हो. सो यू हॅव टू अंडरस्टँड हाऊ टू. नाही का एका इंटरव्ह्यू मध्ये आदरणीय सलमान खान असं म्हणतात की गोवारीकरजी काहीतरी घरी आले होते आणि ते राहिलेच घरी. हो मी असं खूप भारी किस्सा. हो मी ऐकलं हे, मला डायरेक्ट स्टोरी माहित नाहीये. नाही आत्ताच सांगितलं. हा तर त्यांचा कसा एक्सपिरियन्स होता सर तुमचा आणि त्यांचा? खूप भारी होतं. म्हणजे मी थोडीफार फोटोग्राफी करायचो, बेसिक लाईट कसे ठेवतात, कसं करतात वगैरे. आय हॅड अन अंडरस्टँडिंग ऑफ इट. त्याच्याच बेसिसवरती मी बरेच प्रयोग पण करत होतो. पण तिथे गेल्यावरती सगळं असं म्हणजे एखाद्या शेकरमध्ये टाकलंय आणि असं 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 हलव्यासारखं झालं माझं. कारण जे काय मला माहिती होतं ते सगळं तिकडे चेंज झालं. जे मी बिलीव्ह करत होतो ते तिकडं सगळं वेगळंच चाललं होतं. मी म्हणलं की आपण जे शिकलो आणि आपण जे करतोय आणि ऍक्च्युली इकडे हा माणूस जे करतोय ह्याच्यामध्ये केवढा फरक आहे जमीन आसमानचा. आणि आपण उगाचच गोष्टी कॉम्प्लिकेट करतो. पण एकदम सिम्पल 1 लाईटनी 2 लाईटनी पण केवढी मॅजिक होऊ शकते. इथे लोक थांबतच नाहीत. 1 लाईट 2 लाईट 3 लाईट 5 लाईट 6 लाईट, देर इज नो एंड टू इट. आणि काढतात ते असलं काहीतरी फालतू असतं. त्याच्याच ऐवजी एखाद्या लाईटनी आणि विथ 1 रिफ्लेक्टर जी मॅजिक होऊ शकते ती तिथं बघितली मी, की मिनिमलिस्ट कसा असतो. एक्झॅक्टली कमीत कमी गोष्टींमध्ये मॅक्सिमम इम्पॅक्ट. आणि ओव्हरऑल म्हणजे कम्युनिकेशन स्टाईल. तेव्हा मला कळलं की फोटो काढणं ठीक आहे, तुम्ही खूप भारी फोटो काढू शकत असाल, पण जर का तुमचं कम्युनिकेशन मार खात असेल तर पुढे काय उपयोगच नाहीये. माणसाने ना खरं असं जो माणूस जसा आहे तसं मन मोकळं बोललं पाहिजे. आणि मन मोकळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की माणूस जर खऱ्या बोलण्यामध्ये त्या मनामध्ये महादेव आहे. 100%. प्रत्येकात 13,600 विथ इन्क्रीमेंट समीर बेलवलकरांनी ती नोकरी म्हणजे मराठी शब्दात म्हटलं तर फाट्यावर मारली. खरंच म्हणजे मला असं पण असं, आता महादेवाबद्दल बोलतोय म्हणून असं पण मी म्हणू शकतो की मला महादेवाने कान फाडला की चल सोड तिकडचं काय करतोय, सुरू कर फोटोग्राफी, असं म्हणू शकतो मी. कॅमेरा हातात दिला. हा एक्झॅक्टली. आणि कसं टिपिकल मिडल क्लास महाराष्ट्रीयन फॅमिली, हातातली नोकरी सोडून कशाला करतोस तू हे. लग्न पण झालं. हो 13,000 मिळतायत, ठीक आहे काहीतरी तर मिळतायत, कशाला एवढी रिस्क घेतोयस. मी सांगतोय की त्या एका रिस्कमुळे माझं आयुष्य चेंज झालं. म्हणजे आता जे मी आहे ती त्या एका डिसिजनमुळे आहे. सो ऍक्च्युली आय एम थँकफुल की मला 600 रुपयाचं इन्क्रीमेंट मिळाला. जर का 2-3 हजारचा मिळाला असतं तर मी कधी सोडलाच नसता जॉब तो. एक टर्निंग पॉइंट. एक्झॅक्टली. गौतम सरांबरोबर त्यांचं मार्गदर्शन घेतलं, गोवारीकर सरांचं मार्गदर्शन. मला आठवतं, आता मी या मुद्द्याकडे येणार आहे, मला धाडकडे पहिला प्रश्न विचारायचा. एका मोठ्या नटाला, एका मोठ्या कलावंताला, तो फक्त असं केल्यानंतर अशी दुनिया त्याला मिठी मारावी त्याला, त्या व्यक्तीचा तुम्ही फोटो काढली. किंग खान, शाहरुख खान, तुम्ही त्यांचा फोटो काढला. मला आठवतं माय नेम इज खान या फिल्मसाठी तुम्ही ती फोटोग्राफी केली. काय होतं म्हणजे आम्हाला ऐकून घ्यायचंय. त्यांना म्हणजे एक 13,600 एक दंगा करणारा अभिनव विद्यालय इंग्लिश मिडियम स्कूल मधला मुलगा, 11वी-12वी मध्ये 52% मिळवणारा समीर बेलवलकर दादा, त्यानंतर FY/SY TY मध्ये सायन्सची साईड काय घेतात, फोटोग्राफीचा नको, त्यानंतर सिंगापूरला जातात, सिंगापूरवरनं ते आणि त्यांची बायको म्हणजे तुम्ही रातोरात परत येता. त्यानंतर 13,600ची नोकरी करता, 600 रुपये इन्क्रीमेंट मिळाल्यानंतर तुम्ही ती नोकरी सोडता. त्यानंतर समीर बेलवलकर हा व्यक्ती शाहरुख खान यांचा फोटो क्लिक करतो. आणि फोटो नाही क्लिक केला मी त्या माणसाचा 4 महिने रोज फोटो क्लिक केलेत. तेव्हा कारण अख्खं ड्युरेशन ऑफ द फिल्म होतं, मी त्या अख्ख्या युनिट बरोबर होतो ना. सो जिथे ते जायचे तिथे मी जायचो. कशी व्यक्ती होते, खूप अमेझिंग. म्हणजे एवढा ग्राउंडेड आणि इतकं प्रोफेशनल मी कधी कोणाला बघितलंच नाहीये. आणि सगळ्यात पहिली माझी इंटरॅक्शन होती जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो होतो, मला मन्नतला. हो हात का लागतो माझे, तुम्ही मन्नतला. मी यांना येस. सो तिकडे मी फिल्मवर कन्फर्म झालो होतो की मी करणार आहे म्हणून. धर्मा प्रोडक्शनची फिल्म होती. हो. आणि त्याचा असोसिएट डिरेक्टर होता करण मल्होत्रा, व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन, जो मला जोधा अकबर वरती भेटला होता. जोधा अकबर. हो.
सो त्याचा मला अचानक फोन आला की फिल्म वगैरे कन्फर्म आहे, ठीक आहे, पण आय थिंक उद्या का परवा तुला त्यांच्या घरी यायचंय, कारण आपण तिथे त्यांची लुक टेस्ट करणार आहे मन्नतला. सो 2दा गेलो मी तिकडे. बहिणीनं सांगितलं? हो सांगितलं ना. एकदम ती तर मॅड आहे, ती तर म्हणजे शाहरुख खान क्रेझी आहे. आणि घरातले काय म्हटले? आई बाबा घरातले एकदम चेकाळले होते, म्हणजे नेक्स्ट लेवल. आणि आता खूप अभिमानाने सांगतात ते की हा असं करतो माहितीये का, तसं करतो, आज ह्या सेलिब्रिटी बरोबर आहे, त्या सेलिब्रिटी बरोबर आहे. तुम्ही मन्नतला गेला? हा. मग तिथे काय सगळं बसलोय म्हणजे असं बाहेरनं बिल्डिंग दिसते, आतमध्ये असं फुल पॅलिशियल एकदम. आणि तिथे सगळे थांबलोय, अख्खे क्रू बसलाय, करण जोहर पण बसलाय, आणि अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, काहीच होत नाही. म्हटलं तर काय होणार आहे. सो ही इज गॉट अ हॅबिट दॅट समटाइम्स ही कम्स लेट, पण वेन ही कम्स ही इज कम्प्लिटली विथ यू. आणि शाहरुख खानची एंट्री झाली, फर्स्ट टाइम मी बघितलं, त्यांनी प्रत्येक माणसाला कडे आला, शेक हँड केला ना, सगळ्यांना मिठी मारली. ती त्याची स्टाईल आहे ऑफ ग्रीटिंग एव्हरी वन. सो पहिल्यांदाच भेटतोय, पहिल्यांदाच मी हक करतोय अशा माणसाला. हो, कितीतरी वेळा, कारण दॅट्स हिज वे ऑफ ग्रीटिंग पीपल. किती शिकणार, ते त्याचं अफेक्शन आहे. आणि मग त्याच्यानंतर ठरलं की असं करायचं, ते तसं करायचंय. शिराज सिद्दीकी नावाचा स्टायलिस्ट होता, सो त्यांनी सगळं लाईनअप दाखवला, आपण ह्या कपड्यांमध्ये हे करतोय म्हणून. तेव्हा त्याच्या मुलांना पण भेटलो त्यावेळेस मी. एकदम छोटे छोटे होते एकदम. एक लुक टेस्टचा पण फोटो आहे, जेव्हा त्याच्या मुलीला पण त्या फोटोमध्ये यायचं होतं, तर म्हणला ठीक आहे ये. आणि मग एक क्लिक केला होता मी. सो 2 जण त्या शॉटमध्ये आहेत. आणि मग लुक टेस्ट झाली, वेगळे वेगळे कपडे चेंज केले, हे चेंज केले, आणि या इट वॉज मोर दॅन आय कॅन इमॅजिन. आणि अगेन किंग खान बिंग किंग खान, सगळ्यांसाठी जेवण अरेंज केलं होतं, आणि नोबडी विल लिव्ह विदाउट इटिंग. सो एकदम प्रॉपर मेजवानी, खाऊन पिऊन बाहेर. मग अजून सेकंड लुक टेस्ट झाली काही दिवसांनंतर, तेव्हा परत गेलो होतो. काजोल मॅनला पण? हो 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 हो. काजोल तर 2 मूवीज केले होते बॅक टू बॅक. माय नेम इज खान, आणि मध्येच एक आठवडा 10 दिवसाचा गॅप होता की लगेच वी आर फॅमिली सुरू झाला होता. So that was back to back. That was also an amazing experience. Arjun Rampal. Yes. Fantastic. So मला त्याच्यावर का टाकला, बिकॉज माय नेम इज खानवर मला तिचे जेवढे फोटोज मिळाले होते, तेवढे असं मला तिच्या मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं की तुला जेवढे हिचे फोटो मिळाले तेवढे कुठल्याही फोटोग्राफरच्या हिस्ट्रीत कोणाला मिळाले नाहीयेत. अँड शी इज व्हेरी डिफिकल्ट, शी डज नॉट लाईक फोटोग्राफी. त्यामुळे कधी पण मी सांगायचो ना की फोटो काढायचे, तर स्टिल्स करूया, शी विल ऑलवेज अवॉइड. आणि मग मी करण जोहरला पण सांगितलं असं होतंय. मग देन ही रिक्वेस्टेड हर. मिकी कॉन्ट्रॅक्टर ऑल्सो अँड मी ऑल्सो हॅड अ व्हेरी गुड रॅपो. मग तो म्हणला तू एक काम कर ना, असं जेव्हा फिल्म सुरू नाहीये तेव्हा त्याच्यामध्ये तिला सांग ना, आपण अशीच काहीतरी फोटोज काढूयात म्हणून वगैरे. मी करतो म्हणून. सो ही हेल्प मी की अरे हा थांबलाय, कर नाही, पटकन चांगली दिसते लुक. सो मला ऑफ द फिल्म बरेचसे फोटो मिळाले की जे फिल्मचे नाही आहेत, पण दॅट बिकेम माय ओन कलेक्शन ऑफ हर फोटोज. सो ते करत कारण मग ती थोडी वॉर्मअप झाली की ठीक आहे हा काढतोय, ह्याची सवय झाली होती तिला माझी, म्हणून मला इमिजिएटली वी आर फॅमिलीवर टाकला. कारण ते लोक म्हणले की अरे आता कोणतरी नवीन येणार, मग परत तिचे फोटो मिळायला प्रॉब्लेम होणार, त्याच्यापेक्षा तूच कर हा पुढचा फिल्म म्हणून. सो दॅट वॉज द स्टोरी बिहाइंड दॅट. ऋतिक रोशनचा काय फोटो काढला तुम्ही फॅन्टॅस्टिक. म्हणजे तो फोटो मी तो दाखवणारच. येस, डेफिनेटली. प्रवास फार भारी असेल. खूपच अमेझिंग. आणि माझा तो पहिला ब्रेक होता. फर्स्ट बिग ब्रेक वरती मला आय गेट टू वर्क विथ ऑस्कर नॉमिनेटेड डिरेक्टर ऐश्वर्या राय. म्हणजे एपिटमी ऑफ ब्युटी आणि व्हॉट एव्हर दॅट शी वॉज नोन फॉर. ऋतिक रोशन, ग्रीक गॉड. त्या क्षणाला जेव्हा तुमच्या हातात एक शस्त्र होतं, शस्त्रच आहे ते शस्त्र आहे. हो हो, ते जे शस्त्र होतं ज्याच्यात खूप जास्त एक मोठं जबाबदारी. स्पायडरमॅन मध्ये डायलॉग आहे, बेन पार्कर पीटर पार्करला म्हणतात जेव्हा ते जात असतात, गोळी लागलेली असते, अरे गोळीच्या आधी सोडत जातात, त्याचा पीटर विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. येस, मोठी ताकद होती. त्या क्षणात जो पहिला ब्रेक होता, जेव्हा तुम्ही ऋतिक रोशन यांना क्लिक करत होता, ऐश्वर्या राय बच्चन यांना क्लिक करत होता, त्या क्षणाला समीर बेलवलकर या व्यक्तीमध्ये अभिनव इंग्लिश मिडियम स्कूल मधला विद्यार्थी होता. 2011-12 मधला बीएम मधला समीर बेलवलकर होता. खूप टोमणे ऐकलेला समीर बेलवलकर होता. हा काहीच करू शकणार नाही, अरे मला माहिती, कारण ह्याच्यात ना आसपास मी आता हे सगळं ऐकतोय,
तर आपल्या आई वडिलांपेक्षा ना बाकीच्या लोकांना फार रस असतो की ह्याच्या पोराचं काय होतंय. बरोबर ते बरोबर आहे. चिट सॉरी असं ते असे आपण त्यांना म्हणजे असं बोलावं नाही, पण त्यांना खूप रस असतो दुसऱ्याच्या घरात. खरंच. आणि ते अजून काय करतात, आपल्या आई वडिलांना अजून काहीतरी काड्या करतात. आणि अजून तर त्या क्षणाला ऋतिक रोशनला पहिल्यांदा क्लिक करताना समीर बेलवलकर या व्यक्तीला, दादाला काय वाटलं, काय वाटत होतं त्यांना, कोण होता त्या क्षणाला तुमच्यात? तो कोणतरी वेगळाच होता. तो समीर बेलवलकर बिगी बिल्ली होता. मी इतका घाबरलो होतो की आईला कसं करू मी आहे. आणि समोर ऋतिक रोशन उभा आहे. पहिला शॉट करून झाला आणि आशुतोष सर मला बोलत आहेत की समीर ह्याच्या पण स्टिल्स करायच्यात. आणि तो असा चालत येतोय. त्याच्या साईडला त्याचे गार्ड्स वगैरे आहेत. सो जलालुद्दीन अकबर. मी फोटो काढतोय, सगळे फोटो ओव्हर एक्सपोज तरी होत आहेत, अंडर एक्सपोज तरी होत आहेत, ना तर सगळे वाकडे तरी येत आहेत. म्हटलं आईला काय होते काय म्हणजे. आणि मला काय करायचं आता ह्याच्याशी मला बोलायचा पण कॉन्फिडन्स नाही की बोलू कसा मी की अरे सर थांबा 2 मिनिटं थांबा, मी हे करतोय ते करतोय, अजून एक शॉट. सो तो कॉन्फिडन्स पण नव्हता की कसं डील करायचं ह्याच्याबरोबर आणि कसं डील करायचं या सिच्युएशन बरोबर. त्याच्यामुळे पहिले 2-3 दिवस म्हणजे सगळे फोटो ओव्हर एक्सपोज झाले होते, हल्ले होते. आणि लाईन ऑफ होरायझन जी असते सगळे असे वाकडे आले होते. म्हणला ही शपथ गेले 2 दिवसाचे सगळे फोटो गेले. आणि मग सेकंड डे परत सेम झालं, थर्ड डे परत सेम झालं. म्हणलं आयला चाललंय काय. मग मी म्हणलं नाही काहीतरी करायला लागणार आहे, बिकॉज जर का असंच सुरू राहिलं तर मला फिल्मवरनं काढून टाकतील. आणि मी त्याच तयारीने या फिल्मला हो म्हणलो होतो की वॉज आय रेडी फॉर द फिल्म. खूपच लवकर मिळाली मला एवढा मोठा ब्रेक. सो आय प्रॉब्ली थॉट की नाही मी अजून तयार नाही या फिल्मसाठी. आणि मी त्या फिल्मला हो म्हणलो होतो कारण मला वाटलं की ठीक आहे असा ब्रेक परत मिळणार नाही. वर्स्ट केस काय ते करतील की तू निघ ह्या फिल्म मधलं, तुझे झेपत नाहीये. सो ती तयारी होती माझी. आता ती तयारी होती म्हणून असा एक्सपिरियन्स आला का हे क्वेश्चनेबल आहे. हा तर मग आफ्टर 3-4 डेज मग मी म्हणलं नाही आता आपण काम करू, आपण ह्याच्याशी जाऊन बोलूया. आणि काही काळापूर्वी मी त्याच्या घरी जाऊन त्याच्या वडिलांची फोटोशूट केली होती, राकेश रोशनची. तुम्हाला जायला मिळते, फार आनंदाची गोष्ट आहे. वा वा वा. तर म्हणलं काय बोलू मी, उगाच असं फॅन सारखं बोलायला गेलो तर ड्रॅमॅटिक हा म्हणजे त्यांचा मूड ऑफ होतो रे. कारण तिकडे कसं सगळे आपले कलिग्स आहोत, तर त्याच्यात कसं फॅन सारखं बोललं तर काय बोलायचं, फार चाइल्डिश पण वाटतं तसं बघायला. विचित्र वाटतं ते की अरे हा स्टार स्ट्रक आहे, आणखीन ह्याला कामात इंटरेस्ट नाही, ह्याला बहुतेक ऋतिक रोशन तर स्टारमध्ये इंटरेस्ट आहे. तर मी काय केलं, मी ते फोटोज काढले राकेश रोशनचे. आणि मी म्हणलं की नाही मला फक्त दाखवायचे होते फोटोज की हे मी काढलं ते तुमच्या वडिलांचे फोटोज. आणि आय डोंट नो इफ यू हॅव सीन इट ऑर नॉट, पण आय जस्ट वॉन्टेड टू शो इट टू यू. म्हणून मी ते फोटो बघितलं, म्हणतो अरे यू क्लिक दीज फोटोज वगैरे असं थोडंसं बोललो. म्हणलं नाही अमेझिंग एक्सपिरियन्स होता, अरे काय आहेत ते व्यक्ती आणि त्यांचं काय पर्सनॅलिटी आणि वॉज सो इझी टू वर्क विथ वगैरे वगैरे. आय एम शुअर इट रन्स इन द ब्लड. थोडाफार असा स्मॉल टॉक केला. थँक गॉड आय थिंक कम्युनिकेशन इज वन ऑफ माय बिगेस्ट स्ट्रेंथ्स. मी कुठेही जाऊन कुठल्याही विषयावरती किती वेळ बोलू शकतो. मला नॉलेज जरी नसेल तरी समोरच्याला कळलं नाही की मला नॉलेज नाही आहे. सो लकीली आय हॅव दॅट गिफ्ट. सो थोडंफार बोललो. त्याच्यानंतर त्याचा जो हे होता ऑरा जो होता, जो मला ओव्हरपॉवर करत होता, तो थोडासा न्यूट्रलाइज झाला. आणि त्याच्यानंतर कॉन्फिडन्स आला की ठीक आहे हा आपल्यासारखाच एक माणूस आहे जो त्याचं काम करायला आलाय. सो मला माझं काम करणं भाग्य आहे. आणि जर का मी नाही केलं तर यू आर आउट ऑफ दिस फिल्म. त्याच्यानंतर माझे फोटोज नीट यायला लागले. आणि हे झालंच होतं की ऐश्वर्या राय आली सेटवरती. मी परत 4 स्टेप्स मागे आलो. म्हणलं ह्याला आता काय करू, आता हिच्याशी काय बोलायला कारण पण नाहीये म्हणून. पण अगेन सेल्फ टॉक, सेल्फ मोटिवेशन खूप महत्वाचं असतं. आणि ह्या लोकांना काय हवं असतं, ह्यांच्यासाठी सगळ्यात मोठा कन्सर्न काय असतो, त्यांचं पिक्चर्स, त्यांचं इमेजेस, एव्हरीथिंग. त्यांना हा कॉन्फिडन्स हवा असतो की दे आर इन गुड हँड्स, की ही नोज हाऊ टू टेक केअर ऑफ मी. आता सगळे फोटोग्राफरची शूट असेल की ते काम सांगतात की आम्हाला ह्याच्याबरोबर शूट करायचं की आम्हाला त्याच्याबरोबर शूट करायचंय. बिकॉज त्यांना माहिती आहे की हा फोटोग्राफर यांना हँडल करू शकतो, की ह्यांच्याबरोबर शूट केलं तर एक्सपेरिमेंटेशन नाही होणार आणि ह्यांचा फोटो चांगला येईल, त्यामुळे त्यांची रिस्क कमी होऊन जाते. सो एव्हरी ऍक्टर नीड्स टू नो की ही इज इन गुड हँड्स. ते तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकलात तर आय थिंक देर इज नो लुकिंग बॅक. एवढा मोठा प्रवास आहे सर. म्हणजे आई ग माझ्याकडे म्हणजे राहुल द्रविड काय, मलिका शेरावतजी, मलायका अरोरा मॅम,
काय काय म्हणजे मी हे सगळे फोटो दाखवले. अर्जुन रामपालचं काय क्लिक अगं किती 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 म्हणजे माझ्याकडे मोठी लिस्ट आहे. उर्वशी रौतेलाचा आता मला सर्वात जास्त तुमचा मला खूप एका सिम्पल मॅनचा तुम्ही फोटो काढला, पंकज त्रिपाठी. हो. तो माणूस म्हणजे हो. महादेव बघतोय बरं का ते. हो ना. हो, हर हर महादेव. सो पंकज त्रिपाठींचा तुम्ही फोटो क्लिक केला. काय काय गंमत, फार गमतीशीर माणूस आहे असं. खूप गंमतशीर माणूस आहे. त्याच्यात मी रील पण बनवली होती. मी त्याचा बघितलं. मीटर रिडिंग करत होतो. मीटर रिडिंग करताय आणि तिकडे छातीवर ठेवला मी आणि असिस्टंटला म्हणलं क्लिक कर. तर ती फ्लॅश आल्यावरती मी ओय गो असं करून गोळे लागल्याची ऍक्टिंग केली आणि एव्हरीबडी वॉज लाफिंग आफ्टर दॅट. पण त्यांच्याकडे बघून त्यांना असं गेज नाही करतायत. म्हणजे असं ते दिसायला एकदम स्ट्रिक्ट आणि एकदम मिर्झापूर मधले कालीन भैया दिसतात. हो, कालीन भैया तो ऑरा क्रिएट करतात, घेऊन येतात का सोबत कालीन? हो. ऑराची स्टोरी ऐकायची असेल तर आम्ही फिल्म सिटीमध्ये माय नेम इज खानचं शूटिंग करत होतो. तो एंडला जो सगळा फ्लडचा सीन आहे वगैरे तो सगळा चालला होता, फिल्म सिटीमध्ये झाला होता. सो तिथे आम्ही सगळे, मी असिस्टंट डायरेक्टर्स बरोबर बसायचो, कारण का शाहरुख खान अजून सेटवरती आला नाहीये. आणि आम्ही पैज लावायचो, कारण ते आले की आम्हाला ऑटोमॅटिकली कळायचं की ते आलेत. कसं एक फिलिंग यायचं की नाही ही ऑन सेट. म्हणजे तुम्हाला आता मला काय आठवलं माहिती का तुम्ही सांगत असताना, माझ्या समोर डायरेक्टली झपकन एक फ्रेम आली, झपकन एक सीन आला. जया बच्चनजी असं ताट घेऊन मागे फिरतायत आणि शाहरुख खान जी पळत कभी खुशी कभी गम. करेक्ट और एक्झॅक्टली. त्यामुळे तिथं आम्ही एडीज बरोबर टाइमपास करायचो आणि आम्ही अशी पैज लावायचो. आय थिंक आ गए, आय थिंक मेरे को फील हो रहा है आ गए. आणि बऱ्याच वेळा जाऊन बघायचो आम्ही तर ते आले असायचे. सो दॅट्स द काइंड ऑफ ऑरा दीज पीपल कॅरी. तर हे सगळं तुमच्यासाठी विलक्षण नव्हतं? हे सगळं होतंय कसं? होतं ना. तो मी क्रेडिट मी त्याचं काहीच घेत नाही. मी खरंच काही क्रेडिट घेत. बघा ना, म्हणजे मला आश्चर्य वाटतं ऐका, म्हणजे बॉलिवूडच्या मोठ्या 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 अभिनेत्यांचे फोटोज काढतोय ऍज अ लीड म्हणून, त्यांच्याबरोबर काम काय करतोय. तुमची IMDb आम्ही वाचली, एक तसं बघायला गेलं की एवढा मोठं हे कधी खरं वाटतं. सी मला आता ते कसं आहे, इट्स हॅपनिंग विथ मी एव्हरी डे. अचानक इतक्या गोष्टी झाल्या तर कदाचित त्याचा असं एकदम ओव्हरवेल्मिंग फिलिंग येईल, पण एव्हरी डे समथिंग ऑर दी अदर इज हॅपनिंग. आता लास्ट वीक तापसी पन्नूचं शूट केलं होतं. सो आता उद्या काहीतरी वेगळं असेल, परवा काहीतरी वेगळं असेल. सो माझ्यासाठी इट्स अ पार्ट ऑफ माय जॉब. आता 22 वर्ष करतोय मी, त्याच्यामुळे मी क्रेडिट कुठलंच घेत नाही. आय रिअली फील की हे गोष्टी माझ्या थ्रू होत आहेत, कोणाकडून मी करत नाहीये, कोणीतरी करून घेत. आणि ह्याचं मी प्रूफ देतो की कित्येक वेळा आता मी दिग्विजयचं शूट करतोय फॉर एक्झाम्पल. मी शूट करतो आणि माझ्या डोक्यात असतं की मी असे फोटो काढणार आहे. मी कॅमेरा उचलतो ना, मी कोणतरी वेगळाच व्यक्ती बनून जातो. आणि मला खूप लोकांनी सांगितलंय की यू बिकम अनरेकग्नायझेबल, यू आर अ डिफरंट पर्सन. तुझा ऑरा चेंज होतो, तुझा डोळ्यातला लुक चेंज होतो. मी टाटा फोटोज काढतो, लाईट चेंज करतो, इथं रिफ्लेक्टर धरतो, असं करतो तसं करतो. आणि मी इतक्या वेळा असं होतं की मी लॅपटॉपकडे जातो, स्क्रीनवरती बघतो काय मिळालंय, लेट्स रिव्ह्यू द पिक्चर्स. जे मी प्लॅन केलं असतं ना त्याच्याहून 10 पट चांगलं मला स्क्रीनवरती मिळालं असतं. आणि असं मला काहीतरी कॉन्स्टंट फिलिंग असतं की यार हे मी केलंच नाहीये म्हणून. मी जेन्युअनली सांगतो, इथे फिलिंग असतं की हा फोटो मी नाही काढलाय, हे माझ्या थ्रू घडलंय. आणि एव्हरी शूट दिस हॅपन्स. हे मी ऑफ द कॅमेरा मी नंतर नक्कीच तुम्हाला सांगेन. ऑन द कॅमेरा तुम्ही ज्या दिवशी तुमच्या हातात एक खूप मोठं लवकरच एक खूप मोठा पुरस्कार असणार आहे, खूप मोठा अवॉर्ड असणार, तेव्हा तुम्हाला जे मी सांगेल ते तुम्ही नक्की सांगाल असं मी प्रार्थना करतो माझ्या. सर दादा, खूप फारच म्हणजे मी हा प्रश्न विचारू का नको मला असं वाटतंय. मला असं वाटतं की एका सक्सेसफुल माणसाबरोबर एक सक्सेसफुल स्त्रीचा हात आहे तुमच्यासोबत, म्हणजे तुमची बायको, डेफिनेटली बहिणी. एका सक्सेसफुल व्यक्तीबरोबर एक सक्सेसफुल व्यक्तिमत्व, एक पॉझिटिव्ह एनर्जी आपण या तुमच्या बरोबर आहे. इतक्या मोठ्या माणसांबरोबर काम करतात. तापसी पन्नू झाली, मलायका अरोरा मॅम झाल्या ना, शाहरुख खान साहेब झाले, पंकज त्रिपाठी झाले, ऋतिक रोशन झाले, ऐश्वर्या राय बच्चन झाले. म्हणजे आता असं कोण शिल्लक राहिला असं झालंय. मी डिरेक्शन पण करतो. तुम्ही डिरेक्शन पण करता. माझा ऍड फिल्मचा डिरेक्शन डेब्यू हॅपन्ड विथ राहुल द्रविड जे झाला पाहिलं मी. तुम्ही स्वतः दिग्दर्शनी इतक्या मोठ्या मोठ्या ऍड फिल्म्स, एवढी सिम्प्लिसिटी कशी आली सर तुमच्या दादा?
म्हणजे कुठल्याही प्रकारचं, म्हणजे आता आमची सगळी जी कॅमेराची टीम आहे, काही सगळे डीओपीज आहेत, खूप मेहनत करतात ही पोरं. आज तुम्ही येणार म्हणून ही सगळी खूप आनंदात एवढे असे हे झालेले आहेत. आणि आम्हाला प्रश्न सगळ्यांना हाच आहे. आता मी खूप कम्फर्ट तुमच्याशी आहे, कारण मी लहानपणापासून तुम्हाला ओळखतो. म्हणजे तुम्ही लहान होता आणि तेव्हा मी तो कम्फर्ट आहे. पण एवढा साधेपणा, म्हणजे कुठल्या प्रकारचं ना कुठला गर्व, ना कुठला अभिमान, ना कुठला ऍटिट्यूड. आजकाल काय होतं माहिती का, एखादा असा फोटो काढला XYZ माणसाने, तो पार म्हणजे अवकाशातच जातो लगेच. म्हणजे तो त्या मूळ कार्यक्रमातला नसेल आणि त्यांनी जरी तो क्लिक केला असेल कुठून तरी, त्याला चांगला फोटो मिळाला असेल, तो एकदम ढगातच जातो. या येणाऱ्या पिढीसाठी जे याच्यात करिअर करू इच्छितात, दे वॉन्ट टू मेक देअर प्रोफेशन अँड दे वॉन्ट टू अर्न. त्यांनी स्वप्न पाहिले की फोटोग्राफीमध्ये यायचं, डिरेक्शन मध्ये यायचं, ऍड फिल्म्स करायची, या स्टार्सला क्लिक करायचं. त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे? हे सगळ्यांना ऐकायचंय, जे नवोदित लोक येतात, जे नवोदित फोटोग्राफर, आणि त्यांनी काय केलं पाहिजे? बऱ्याच गोष्टी. पण मला जेन्युइनली वाटतं की तुम्हाला ते का करायचंय ह्याचं तुम्हाला क्लिअर उत्तर पाहिजे. बरेच लोक माझ्याकडे येतात, म्हणतात की मला काहीतरी ग्लॅमरस करायचंय. मी त्यांना म्हणतो चल शूटवर नाही, 2-3 शूट करतात, गायब होतात. केवढं काम असतं त्याच्यामध्ये, केवढं काम, एवढं हार्डवर्क. मुंबईला जातो, शूट करतो, 12-12 तास, कधी कधी शिफ्ट चालतात. तुमचे स्टेटस पाहिजे, मॅड असतं ते. एवढी गर्दी असते, आरडाओरडा असतो, त्याच्यामध्ये प्रेशर असतं, सेलिब्रिटी शूट असते. तापसी पन्नूची शूट झाली, इतका टाइम क्रंच होता, एवढं प्रेशर होतं. माझ्याबरोबर 2 इंटर्न्स होते नवीन, त्यांची पहिली शूट होती. ते रात्री आमचं पॅकअप होस्तोपर्यंत इतके फाफलले होते. त्यांना मी म्हणलं करो ये है ग्लॅमर. सो तुम्हाला का करायचंय? मी माझं एक्झाम्पल देतो. मी ह्या फील्डमध्ये आलो तर सेलिब्रिटीज वगैरे हे झालं, हे इन्सिडेंटल होतं. आय नेव्हर सॉ माय सेल्फ की मला सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायचंय किंवा मला फिल्म्स करायचे किंवा फॅशन फोटोग्राफी करायचंय. मला क्लिक करायला खूप किक मिळायची की जी व्यक्ती आहे, जी वस्तू आहे, ती जी आहे त्याच्यापेक्षा मी 30-40% चांगली दाखवू शकतो ऑन कॅमेरा. हे माझं मोटिवेशन होतं आणि त्याच्यात मला खूप किक मिळायची. आणि तसं बघायला गेलं तर इफ आय क्लिक युअर पिक्चर आणि तो 30-40% जास्त चांगला आला कम्पेअर्ड टू जो तू स्वतःला आरशात बघतोस किंवा जे तुझे आतापर्यंतचे फोटोज जे आहेत, व्हॉट डू यू थिंक इट विल डू टू युअर कॉन्फिडन्स? अरे बूस्टच होणार. एक्झॅक्टली. सो इफ यू गो 1 लेअर डीपर, मी असं म्हणू शकतो की मी अशा प्रोफेशनमध्ये जिथे मी लोकांचा सेल्फ कॉन्फिडन्स चेंज करू शकतो, लोकांना स्वतःबद्दल चांगलं फील करून देऊ शकतो, आणि ती माझी किक आहे. फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू सगळ्यात एन्जॉयबल माझे शूट्स असतात, माझे पोर्टफोलिओ शूट्स असतात. खूप सारे मोठे फोटोग्राफर्स पोर्टफोलिओज नाही करत. आता मी नावं घेत नाही, पण दे विल ओनली वर्क जर का त्यांना सेलिब्रिटीज मिळाले तर. सेलिब्रिटीजचे शूट्स इझी असतात फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ नॉट मॅनेजिंग द शूट. पण तापसी पन्नूचा तर मी कसाही फोटो काढला, शाहरुख खानचा मी कसाही फोटो काढला तर तो चांगलाच दिसणार आहे. अरे क्या बात आहे. खराब फोटो काढला तरी जनतेला तो कळणारच नाही. त्यांना आधी वाटणार अरे हा शाहरुख खान आहे, फोटो कसा आहे हे सेकंडरी झालं, पब्लिक लगेच वेडा होणार. तुम्हाला आठवतं का कपिल शर्मा शो मध्ये, सॉरी मी गप्पा झालं, तुम्ही जे बोलताय ना इतकं त्याला, अरे बघा त्याला वेगवेगळे विषय आहे. ते रणधीर कपूरजी, हे खूप महत्वाचं आहे. रणधीर कपूरजींनी खूप सुंदर एक, ते आणि करिश्मा कपूर आपल्या कपिल शर्मा शोच्या आले होते. तर रणधीर कपूरने पटकन सांगतो, त्यांनी एक असं इन्सिडेंट सांगितला की ते आदरणीय राज कपूर साहेबांना म्हटले की अरे तुम्ही गाडी वापरली पाहिजे, म्हटलं एवढं मोठी गाडी घ्या. राज कपूर साहेब तेव्हा म्हटले होते की अरे हा राज कपूर जर बसमधनं जरी प्रवास केला तरी लोक म्हणतील बघा राज कपूर बसमधनं चालतो. महत्वाची गोष्ट फोटोग्राफी करणं म्हणजे तुम्ही जे म्हटलात की अरे शाहरुख खान हे दिसतं, पण त्याच्या मागे तपश्चर्या भरपूर असेल तुमची त्या फोटोच्या मागे असते ना. पण काय सो ती तपश्चर्या आहे की त्याचा वेळ वाचवणं. ऍक्टर्सचा टाइम इज मनी, एव्हरीबडीज टाइम इज मनी. त्यांच्या एक मिनिटाला मौल्य आहे. जितकं तुम्ही त्यांना लवकर फ्री कराल तितकंच दे विल बी हॅपी टू वर्क विथ यू अगेन. सो तिथे आर्टिस्टला मॅनेज करणं इज अ बिगर चॅलेंज रादर दॅन लाईट सेट करणं. आता ऍट दिस स्टेज किंवा जे कोणी, इव्हन तुम्ही लोक जे नवीन आहात, 1-2 लाईट सेट करून चांगला फोटो कोणी काढू शकतं. त्याच्यात काही स्किल नाही आहे, पण
तुम्ही त्या आर्टिस्टला किंवा जो तुमचा सामान्य माणूस ज्याचे तुम्ही फोटो काढताय त्याला तुम्ही मॅनेज कसं करताय ही मेन स्किल आहे. शाहरुख खानला कमी मॅनेज करायला लागतं बिकॉज तो रोज कॅमेरा फेस करतो. तोच 10 गोष्टी करेल, मी क्लिक करीन आणि शाहरुख खान छानच दिसतो, प्रियांका चोप्रा सुंदरच दिसते, करीना कपूर स्टनिंगच आहे. करीनाजींचा पण तुम्ही फोटो काढलेला, आई शपथ काय फोटो. सो आता ह्यांचा समजा फोटो हे ऑलरेडी स्टनिंग आहेत सगळे लोक, त्यांना माहितीये कॅमेरा कसं बघायचं, कसे अँगल द्यायचे, काय करायचं. आणि असं असताना समजा मी ह्यांचा चांगला फोटो काढला तर हे क्रेडिट माझं झालं का त्यांचं झालं? ऍक्च्युली त्यांचं झालं आणि तुमचं पण झालं. त्यांचं जास्त झालं बिकॉज त्या पॉइंटला कोणी जरी फोटो काढला तर तो चांगलाच येणार आहे. त्यांचं क्रेडिट झालं खरं तर. हा एक्झॅक्टली. हिमाचल प्रदेशला तुम्ही गेला, मोठा लँडस्केप बघितला, तुम्ही क्लिक केलं, मी क्लिक केला, बाजूला तू क्लिक केलं, आपल्या सगळ्यांचे फोटो सेमच येणार आहेत. सो क्रेडिट त्या सिनरीचं आहे, अगदी तुमचं काही क्रेडिट नाहीये. हॅव्हिंग सेड दॅट, असा जो फोटो काढला की आतापर्यंत कोणी काढलाच नाहीये तर ते क्रेडिट फोटोग्राफरचं झालं. नुसतं शाहरुख खानला समोर बसवलं, 10 फोटो काढले, असा फोटो काढणं की जे इतिहासात घडलेलं नाही, मग ते क्रेडिट. एक्झॅक्टली. एखादी मुवमेंट झाली, एखादं एक्सप्रेशन झालं, एखादा अँगल झाला, अनेक वेळा तुमच्याबरोबर घडलेलं असू. हा, आय वुड लाईक टू थिंक सो. म्हणजे मी खूप क्रिटिकल आहे सगळ्या फोटोंबद्दल. शाहरुख खान, करीना कपूर जी म्हटलं तुम्ही, प्रियंका चोप्रा का, अनेक मोठे मोठे सेलिब्रिटी, इव्हन ऑल्सो क्रिकेटरशिप, राहुल द्रविड, तर कधी असं ते हे म्हटले तुम्हाला, म्हणजे सॉरी यार फार आवडतंय मला, ते तुम्हाला म्हटले क्या बात आहे, क्या निकाल, असं झालंय? होतं ना, हो डेफिनेटली होतं. कोण म्हटलं असं? आता अजिंक्य रहाणे मला म्हणला होता खूप छान आलेत म्हणून. नंतर अर्जुन रामपाल वॉज इन लव्ह विथ हिज फोटोशूट. सो इथे ना मॉडेल्स अप्रिशिएट देअर फोटोज मोर दॅन ऍक्टर्स. कारण ऍक्टर्स आर व्हेरी परफॉर्मन्स ओरिएंटेड. त्यांना फोटो बघून आवडणार, म्हणजे ते लोक काय सांगतील की अरे हा फोटो चांगला आला, आपण परत करूया. पण चांगला फोटो आलाय असं सांगणं कमी होईल विथ ऍक्टर इज वॉट आय फील. मॉडेल्सचं होतं बिकॉज त्यांचं चांगलं दिसणंच इज एव्हरीथिंग फॉर देम. सो इफ आय शूट अ मिलिंद सोमन, इफ आय शूट अर्जुन रामपाल, इफ आय शूट एनी अदर सुपर मॉडेल, सो त्यांचं स्क्रीनवरती येऊन त्यांची इन्व्हॉल्वमेंट, अरे दिस इज अमेझिंग, अरे हा अँगल छान आलाय, हे जास्त फ्रिक्वेंटली होतं कम्पेअर्ड टू ऍक्टर्स. जसं तुम्ही सांगत होता की मुंबईला जेव्हा तुम्ही फिल्म सिटीमध्ये शूट करतात आणि जेव्हा हे असिस्टंट्स येतात आणि नवीन जे फोटोग्राफर्स तुमच्या बरोबर काम करू इच्छितात, तेव्हा एवढा सगळा मोठा तामझाम 12-12 तासाच्या शिफ्ट वगैरे करून ते डल होऊन जातात. हो हो हो. तर मग हे जे नवोदित मुलं आहेत, कारण काय होतंय समीर दादा, तुम्हाला मला एक सांगायचंय की आजकाल काय झालंय की खूप जण फोटोग्राफर झाले. आता बेसिकली काय झालंय की 11वी-12वी नंतर कोर्स वगैरे, आता बेसिकली ते एक तर पहिली गोष्ट तुमच्या घरातूनच एक आर्ट, कला हा वारसा आहे, त्यात तुम्ही पण खूप जास्त संघर्ष करून इथपर्यंत आहात. आता आपण इंटरव्ह्यू मध्ये बोललो की तुम्ही शिकला नाहीत, पण तुम्ही समजला. शिकण्यापेक्षा समजणं फार महत्वाचं. करेक्ट करेक्ट. तर ही जी पिढी आहे, आता कोणीही उठतं आणि फोटो काढतंय. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट काय माहिती का, की वेडिंग फोटोग्राफी खूप चालली आहेत, प्री वेडिंग आता आजकाल डेस्टिनेशन त्याच्यात आले, ते फोटोशॉप करून मग ह्या सगळ्या गोष्टी करून आणि मग त्यांना रेग्युलर रोजगार मिळायला लागतो, कार्यक्रम मिळायला लागतात. पण एका लेवलला जेव्हा हे सगळं बंद होतं ना, ते डिप्रेशनवर जात आहेत. करेक्ट करेक्ट. डिप्रेशन खूप वाढत चाललंय. करेक्ट. त्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी होत चालल्या, रोजगारच बंद. बरोबर आहे. लॉकडाऊन तर आपण सगळ्यांनी बघितलं. करेक्ट. आता ह्या सगळ्या संघर्षामध्ये तुमच्याशी बोलत असताना मला एकदा पण असं वाटलं नाही, तुम्हालाही त्रास झालेलाच असेल. एवढे मोठे तुमच्या समोर काय म्हणतात त्याला, एवढं सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याच्यातनं 13,600 गोष्ट माझ्या डोक्यात राहील. तुम्ही कधी डिप्रेशन मध्ये गेला? आता 4 दिवसापूर्वी डोकं पकडून बसलो तुम्ही. का? काय चाललंय, काय होणार पुढे, असं काय होतंय, तसं काय होतंय, पुढे काय. हे ह्युमन टेंडन्सी आहे. तुम्ही कुठल्याही लेवलला कोणीही असाल, ही ह्युमन टेंडन्सी आहे. आर्टिस्ट, एक तर पहिली गोष्ट क्लिअर होती की मला आर्टिस्ट नाही बनायचंय. आर्टिस्ट जनरली जेव्हा मरतात तेव्हा ते गरीबच असतात. ते मेल्यावर त्यांच्या आर्टला व्हॅल्यू वाढते अनफॉर्च्युनेटली. तर मला आर्टिस्ट बनायचं नव्हतं. मला क्लिअरली ह्याच्यातनं पैसे कमवायचे होते बिकॉज जे झालं माझ्या बरोबर, कोइन्सिडेंटली दिस इज ऑल्सो फील्ड जिकडे मनी इज गुड. काय तुझा क्वेश्चन होता, मी एकदम ब्लँक झालो. ही जी पोरं डिप्रेशन मध्ये जातात, हा करेक्ट करेक्ट करेक्ट, फार डेंजर वाईट आणतो. हो हो हो. मी जे फोटोग्राफर्सच्या बद्दल बोलतोय, डीपीज हो हो. सो कन्सिस्टन्सी कुठेच नाहीये. अभ्यास नाही घेतलं, कुठेतरी 1-2-3 महिन्याचा कोर्स केला,
सुरू. कन्सिस्टन्सी हवी असेल ना तर जॉब करा. Job. जॉब करा. जॉब मध्ये कन्सिस्टन्सी, तुम्हाला महिन्याच्या महिने पहिले पैसे हातामध्ये येणार आहेत फोटोग्राफी रोज. तेच सांगतोय, फोटोग्राफी तुम्हाला आज एखादा जॉब मिळेल, पुढचा 10 दिवस मिळणार पण नाही. आत्ता 22 वर्ष फोटोग्राफी करून माझा कधी कधी अख्खा महिनाही नसतो, काहीच नसतं करायला. त्याच्यानंतरचे 2 महिने गडगंज काम असतं. त्याच्यानंतर असं होईल की 2च दिवस अख्ख्या महिन्यातनं शूट झाली, पण त्याचं बिलिंग एवढं भारी होतं की पुढचे 6 महिने मला काहीच करायची गरज नाही. पण सर ते हे होण्यासाठी पण एवढे 22-23 वर्ष एक्झॅक्टली. हो, इन्व्हेस्ट केले. सो ते अप्स अँड डाऊन्स येत राहतात. आणखीन द सुनर यू एक्सेप्ट की हे असंच चालणार आहे, ते एक्सेप्ट करणं आणि ते डील करणं जास्त इझी होतं. आताच्या पोरांना पाहिजे 100% पाहिजे. मी ऍडवाइस देतो ना, माझ्याकडे लोक येतात ना, त्यांना मी पहिलं विचारतो लाईक आय आस्क यू, तुला का करायचंय, आणि का करायचं विचारलं त्यांना म्हणतो की इज देअर अन ऑपॉर्च्युनिटी और इज देअर अशी एक सुविधा आहे की तू हे नाही करू शकत, नको करूस जर का जमलं तर. बिकॉज खूप अवघड आहे आत्ता, खूप अवघड आहे लोकांना त्याच्यामध्ये. डिजिटलनी आणि जे काय चाललंय त्याच्यात मग AI आलंय, इट इज व्हेरी डिफिकल्ट. सर AI आल्यामुळे किती ह्या फोटोग्राफर्सवर किती परिणाम पडणार आहे? ऑनेस्टली इतका मला वाटत नाही, ऑनेस्टली. बिकॉज दादा, कारण मी ना होर्डिंग्स बघायला लागलो होतो AIचे. मला नावं नाही घ्यायची, पण अनेक ज्वेलरीजचे होर्डिंग्स सब झाले सर. सो आता दिग्विजय जोशीचं मला फोटो काढायचं तर आय विल नीड यू ओनली ना, त्याच्यामध्ये AI काय करणार आहे. सो इट इज यू डिपेंडंट. आता जर का तापसी पन्नूचं मी शूट केलं फॉर अ ज्वेलरी ब्रँड, त्याच्यात काय करणार आहे, काहीच करू शकणार नाही. सो ऑफकोर्स थ्रेट तर आहे, पण तो थ्रेट तुम्ही मिनिमाइज कसा करू शकता, दॅट इज समथिंग यू हॅव टू फिगर आउट. कंपल्सरी जोड व्यवसाय पाहिजे. डेफिनेटली पाहिजे, डेफिनेटली पाहिजे. माझा अनफॉर्च्युनेटली अजूनपर्यंत नाहीये, पण लाईक आय सेड की मी टायमिंगवरती बिलीव्ह करतो. जेव्हा ती वेळ येईल की मला काहीतरी साईड बिझनेसची गरज आहे, तर ती आयडिया सकट कसं करायचं वगैरे ऑटोमॅटिकली विल कम टू मी. ज्या गोष्टी घडायच्या असतात ना त्या एफर्टलेसली व्हायला पाहिजेत. अगदी तुम्ही डोकं फोडताय आणि असं एकदम मारून मुटकून करून घेताय आपल्या आयुष्यामध्ये, मे बी इट विल नॉट लास्ट. तुम्हाला बिगिनर्स लक म्हणून थोडे दिवस चालेल, पण कदाचित पुढे जाऊन ते चालणार नाहीये. आणि मला दुसरी गोष्ट कळत नाही, आणि मी खूप साऱ्या इंटरव्ह्यूजवर बोललो पण आहे की सगळ्यांना फॅशन फोटोग्राफीज का करायची असते. एक्झॅक्टली. वेगळ्या आहेत गोष्टी. वाईल्ड लाईफ आहे. वाईल्ड लाईफ अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे पे नाही करत, ऍक्च्युली काहीच प्रे करत नाही. हो ना. आणि ते पण आता जिप्स्यांमधनं एवढे लोक जातात आणि सगळ्यांचे फोटो सेम असतात. म्हणजे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी इज नॉट लुक्रेटिव्ह. मी स्वतः करतो वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, पण ते माझे छंद आहे. मला जंगल्स आवडतात, मला प्राणी आवडतात म्हणून करतो. मी ट्रॅव्हल अँड नेचरशी कनेक्टेड आहात. हो एक्झॅक्टली. खूप जास्त. पण आता फूड फोटोग्राफी कोणीच करत नाही, इंटिरियर फोटोग्राफी कोणीच करत नाही. थोडा मोठा विषय आहे ना तसं बघायला. इथे सगळं तुमचं मैदान ओपन आहे. फॅशनलाच काय घुसायचंय. आणि अनफॉर्च्युनेटली बऱ्याचशा लोकांना फॅशन मध्ये घुसायचंय फॉर द रॉंग रिझन्स. तुम्ही बरोबर बोललात. फेम झटपट यश आणि असं एक बिलीफ की आपण काहीतरी ग्लॅमरस करतोय. आजकाल ना एखादा कुठला तरी सेलिब्रिटी आला आणि त्या सेलिब्रिटी बरोबर फोटो काढून घेतात, एक हाऊस असतो. आता आजकाल काय करतात, काही फोटोग्राफर स्वतःचा कॅमेरा असा अट्रॅक्ट ठेवतात आणि ते क्लिक करतात, पण त्यांनी त्याचा अथवा फोटो काढलेला नसतो. बरं, तर एक फोटोग्राफर माझ्याकडे असताना त्यांनी मला ते फोटोज दाखवले, तर त्याचा कॅमेरा आणि क्लिक करत होता. तर मी म्हटलं हे काय आहे माहिती, कॅमेरा का हातात दाखवतोय. म्हणजे जो निवेदक असतो ना, म्हणजे समजा आता कोणतरी सेलिब्रिटी आला असेल आणि सेलिब्रिटी आल्यानंतर त्यांनी त्याचं निवेदन पण केलं नसेल, तरी तो माईक घेऊन त्याच्याबरोबर असा फोटो काढतो, म्हणजे मी निवेदक आहे असं दाखवायला. मी त्याला सांगितलं की जेव्हा तुम्ही एखाद्या बरोबर काम करताना, हे डेस्पिरेशन आहे, तेव्हा त्याच्याबरोबर तुम्ही फोटो काढावे. आणि हे होत चाललंय. जसं तुम्ही म्हटलं 22-23 वर्षापासून तुम्ही या लाईन मध्ये. आता तुम्ही खूप म्हणजे एक मार्मिक गोष्ट सांगितली की जी खरं समजण्यासारखी आहे बरं का सगळ्यांना, की कधी कधी एक महिना काम पण नसतं, पण 2 दिवस असे येतात की ते 6-7 महिन्याचं एकदम बूम करून जातात. पण ह्या 2 दिवस जर काम असेल, त्याच्यातले 28 दिवस जे असतात त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे समीर बेलवलकर हे खूप जास्त रियाज करतात, अभ्यास करतात, ठिकठिकाणी गोष्टींचं मीटिंग्स करतात. त्यांचं काम तसं चालू असतं, मोकळे बसलेले नसतात. पण हे जे लोक बसतात ना, ते मोकळे बसलेले असतात आणि मग नंतर डोकं खालवत बसतात की करायचं काय. मी कॅमेरा उचलला त्याच्या आधी कॅमेरा उचललेले माझे मित्र आहेत, ज्यांना फोटोग्राफी हे करिअर करायचं होतं. आणि मी जेव्हा विचार केला होता की कॅमेरा उचलूया, तेव्हा हे ऑलरेडी इतके भारी भारी फोटो काढायचे आणि बघायचे होते. ते त्यांनी त्यांच्या आयुष्याचं काहीच नाही केलं. का?
मी चांगलं इक्विपमेंट मिळालं की फोटोग्राफी चालू करणार आहे. माझ्याकडे हे लाईट्स पाहिजेत, हा कॅमेरा पाहिजे आणि हे लेन्सेस पाहिजेत, मग मी चालू करीन फोटोशूट. काही काही लोकांकडे ते सगळं असतं, अरे चांगली मॉडेल किंवा चांगला मॉडेल तशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर काढणार आहे मी, असे तसे फोटो नाही काढणार आहे मी. हो, हा दुसरा माइंडसेट. तुम्ही असं काहीच नाही केलं. मी सगळ्यांचे काढतो फोटो, म्हणजे आय लव्ह द प्रोसेस. मी प्रेस फोटोग्राफर होतो. हे आता हे नवीन. अरे हो, मी ओव्हरफ्लोईंग गटार, झाडं पडली, ट्रॅफिक जॅम्स ह्याचे फोटो काढायचो. काय बोलतो. हो, मी महाराष्ट्र हेरोसाठी फोटोग्राफी करायचो. मजा यायची. खूप मजा यायची. तुम्ही आता खरंच एक गोष्ट बोलला की अरे अरे करा ना, इंटिरियर आहे, फूड फोटोग्राफी आहे, करा की ज्वेलरी शूट आहे. एक्झॅक्टली. प्रोडक्ट फोटोग्राफी करा. आहे केवढं मोठं मार्केट आहे. आणि आता सगळं ऑनलाईन आहे. तुम्हाला एक क्लायंट मिळाला आणि त्याचं समजा तुम्ही सगळंच तुमचं ई कॉमर्सचं तुम्ही शूट करायला लागला, तुमचा मीटर रोज डाऊन आहे. पण कोणाच नाही करायचंय. लोक म्हणतात तिथे पोहोचू कसं. ते तर सगळ्यात सोपं आहे ना. जा ना तुम्ही, पहिली शूट फ्री ऑफ कॉस्ट ऑफर करा ना. ते कोणालाच करायचं नाहीये. काम खणखणीत असेल तर तुम्हाला दुसरं काम मिळणार. एक्झॅक्टली. एक पहिली शूट फ्री करतो, आवडलं तर आपण सेकंड शूटचं बोलूया, आणि तुमचे एक्झिस्टिंग रेट आहेत हे सगळेजण मार्केट तोडतायत. हा 100 म्हटलं की 50 करायला. हा, तर मग आपण आपल्या पद्धतीने कसं तोडायचं हे फिगर आउट करायला पाहिजे ना. सगळं अरे मार्केट तोडतात नाही, मला एवढे पैसे मिळाले, मी घरीच बसतो, हे मी आता करतो. आफ्टर 22 इयर्स मी म्हणतो नाही, एवढं बजेट नसलं मला करायचंच नाही, कोणी असो. पॉइंट असंच पाहिजे. यू कॅन्ट स्टार्ट विथ दॅट. आता एका ह्या गोष्टीवरती आल्यानंतर तो एक ब्रँड क्रिएट होतो. आपण आता चितळेची भाकरवडी आता ही 200 रुपयाला XYZ किंमत आपण म्हणू शकत नाही की दे ना 50. एक्झॅक्टली. कारण त्यांनी त्याचा तो ब्रँड एक्झॅक्टली ब्रँड एस्टॅब्लिश झाल्यानंतर आणि ती किंमत असलीच पाहिजे. हो, तो मान आहे खरं. हो, एक्झॅक्टली. हा, आणि अगेन आधीचा एक टॉपिक जो राहून गेला की मी म्हटलं सेलिब्रिटीजचे फोटो काढणं खूप इझी असतं. बरेच सगळे जे मोठे फोटोग्राफर्स आहेत ते प्रेफर की सेलिब्रिटी पाहिजे तर मी शूट करीन. एक तर शूट पटकन होतं. सेलिब्रिटीचं तुमचं एक 6-8 तासाहून जास्त त्यांच्या टाइम डिमांड नाही करतायत, सो शूट पटकन संपतं. त्याच्यातनं त्यांचे फोटो चांगले येतात, त्यांना माहिती असतं कॅमेरा कसा वर्क करायचा, सो कमी चॅलेंजिंग असतं. ह्या लोकांना तुम्ही जर का एक फर्स्ट टायमर नवशिक्या दिला तर ते काहीच करू शकत नाहीत. त्यांच्याकडे पेशन्स पण नसतो आणि त्यांच्याकडे ती स्किल पण नसते. इज वॉट आय फील. आता मी स्वतःचं असं काही माझीच लाल असं म्हणत नाही, पण माझ्यासाठी सगळ्यात फन शूट्स आर फर्स्ट टायमर्स. ज्यांनी कधीच कॅमेरा फेस नाही केलाय त्यांना मी कसं रेडी करतोय, त्यांना मी कसं कॅमेरा समोर उभं करतोय. एक तर तुम्ही फोटो काढणं म्हणजे कॉन्शियसही झालेले असतात. हा, एक्झॅक्टली. सो अर्जुन रामपाल इज अर्जुन रामपाल बिकॉज ऑफ हू ही इज. इफ आय कॅन मेक यू स्टँड इन फ्रंट ऑफ माय कॅमेरा, आणि जर का मी तुला अर्जुन रामपालचाच कॉन्फिडन्स दिला आणि तसं तुला दिसायला लावलं तर माझी एक वेगळ्या लेवलची विन होते. सो हे माझं वाय आहे. दिस इज वाय आय वॉन्ट टू क्लिक पिक्चर्स. कारण मला असं वाटतं माझ्याकडे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी लोकांचं सेल्फ परसेप्शन चेंज करू शकतो. फोटोशूट नंतर कितीतरी लोक माझ्या पाया पडले, रडायला लागलेत की अरे आम्हाला माहितीच नव्हतं की आम्ही एवढे पण चांगले दिसू शकतो म्हणून. आणि किती एक ही ऊर्जा केवढी भारी आहे ना. हो, एक्झॅक्टली. स्वतःला मोटिवेट स्वतःचा फोटोच करतोय ना. हो, एक्झॅक्टली. की अरे हा मी आहे, अरे ही मी आहे. मी मला कधीच वाटलं. एवढं लाईफ चेंज होत असेल ना. डोळ्यात लोकांच्या पाणी येतं आणि दिसायला ते एकदम असे नॉर्मल लोकांसारखे येतात. आणि गोईंग बॅक विथ into 10 कॉन्फिडन्स. इमॅजिन काय मला कुठल्याही क्षेत्रात जाऊ दे पण ते गेन होणारच अशा कॉन्फिडन्स घेऊन जातात. एक्झॅक्टली. आता तो किती दिवस टिकतो ते त्यांच्यावरती आहे, पण आय कॅन ॲटलीस्ट गिव्ह देम वन डे जेव्हा त्यांना वाटतं की भाई मैं आज सुपरस्टार जैसे देखा शूट के टाइम पे. आणि त्याचा मला जो हाय मिळतो दॅट इज द रिझन वाय आय एम इन फोटोग्राफी. बाकी आता पैसा आणि मग सेलिब्रिटीज आणखीन ब्रँड्स हे सगळं ऑन द साईड झालं. या सगळ्या व्यापातून तुमच्या फॅमिलीला किती वेळ देता तुम्ही? मी देतो, खूप देतो. तुम्हाला लहान मुलगा मुलगी? मला मुलगा आहे. हो. त्यालाही आवड आहे फोटोग्राफीची? त्याला फोटोग्राफीची आवड नव्हती. तो लहान असताना त्याला बऱ्याचशा अडचणी मी कास्ट केला होता. अरे, कारण तेव्हा त्याला कॅमेरा फेस करायची खूप हुक्की आली होती. पण नंतर जरा तो बोर झाला आणि मग त्याला ही इज डुईंग डिफरंट थिंग्स. आता किती? तो तर जॉब करतोय. 22 वर्षाचा आहे मला मुलगा. कुठला साबण वापरतो? मी सहज विचारलो. संतूर तर संतूर नाही वापर. दादा सांगा कुठला साबण वापर? अरे नाही, असं काय नॉर्मल फेस वॉश वापरतो मी. असं काय कुठला पण सांगा म्हणजे आम्ही वापरायला सुरुवात करतो. त्याच्याने काही फरक पडत नाहीये. आतून असलं पाहिजे. आतून हॅपीनेस फार पाहिजे. हॅपीनेस पाहिजे, सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन आणि ग्रॅटिट्यूड पाहिजे.
जे आहे तुमच्या आयुष्यात किंवा जे नाहीये तुमच्या आयुष्यात त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही थँक्यू म्हणलं पाहिजे. आणि माझं फिटनेस आणखीन संतूर साबण विचारतोयस, माझं फिटनेस रुटीन ऑन पॉइंट असतं. माझं इटिंग भयंकर क्लीन असतं. मी काहीच खात नाही, मी बाहेरचं खातच नाही. काय बोलता? मी व्हेजिटेरियन आहे आणि क्लीन फूड. या प्युअर व्हेजिटेरियन? प्युअर व्हेजिटेरियन. काय बोलतो? हो, आणि मी हे सोडलं बिकॉज माझं प्राण्यांवरती खूप प्रेम आहे. क्या बात है. 4 वर्ष झाली मी कम्प्लीट व्हेजिटेरियन आहे. आणि इथे कुत्र्याचे लाड करतोय, मांजरीला कुरवाळतोय आणि संध्याकाळी येऊन त्यांनाच प्लेटवरती खातोय. हे मला कुठेतरी खटकायला लागलं की हे बरोबर नाहीये. हिपोक्रेट जे म्हणतो, मग कसला अॅनिमल लवर. आणि मी कसा माणूस आहे की अरे इथे मुंगळा दिसला, मुंगी दिसली तरी पण मी असा हातावरती उचलणार आणि बाहेर जाऊन झाडात सोडणार. सो तेवढा माझा कनेक्ट आहे विथ नेचर आणि माय सराउंडिंग्स आणि ऑल लाईफ फॉर्म्स. काय बोलला? त्याच्यातनं नंतर जाऊन हे असं करायचं म्हणजे मला स्वतःबरोबरच राहता येत नव्हतं. मी म्हटलं नाही बस. आणि मी आधी पण प्रयत्न केला होता पण ते आतून नव्हतं आलं. पण हे आता 4 वर्षापूर्वी जे केलं, मला आता खायच्या विचाराने भीती वाटते की अरे बापरे कसं खाऊ मी. कधी कुठल्या साधू महात्म्याचा फोटो वगैरे काय? मी खूप वर्षांपूर्वी कुंभमेळ्याला गेलो होतो. असंच काय टाईपचे फोटो मिळतात बघायला. तेव्हा तो माझा 13,000 रुपयाचा जॉब चालला होता आणि तिकडनं मी ब्रेक घेतला होता एक 4-5 दिवसाचा. नाशिकला गेलो होतो आणि तिकडे 2 फिल्म कॅमेराच्या बॉडीज होत्या माझ्याबरोबर आणि तिकडे साधूंचे आणि असे फोटो काढले होते. आहेत तुमच्याकडे? आहेत माझ्याकडे. ते निगेटिव्ह येते, निगेटिव्ह आणि स्लाइड्स येते. एखादी पॉझिटिव्ह करून पाठवता आली? हो हो हो, हे माझ्याकडे ट्रान्सपरन्सीज म्हणतात. म्हणजे दिसतं निगेटिव्ह सारखीच पण ते ऍक्च्युली पॉझिटिव्ह असते. सो आय कॅन सेंड यू दोज पिक्चर्स. हो हो. इतक्या मोठ्या सेलिब्रिटीजला तुम्ही क्लिक केलंय, त्यांच्याबरोबर खूप चांगली मैत्री तुमची असेल. मी करत नाही मैत्री आणि होत पण नाही मैत्री. यू हॅव टू कीप इट प्रोफेशनल. कारण कसं होतं, द मिनिट यू स्टार्ट बिंग ओव्हर फ्रेंडली विथ देम ना, ते 10 स्टेप्स मागे जातात लगेच. त्या लेवलला आहेत. समजणं फार गरजेचं आहे. हे खूप महत्वाचं बोलतायत समीरजी. मी कधी असं म्हणजे यू हॅव टू बी देअर कलिग, यू कॉन्ट बी अ फॅन. द मिनिट त्यांना असं जाणीव होते की अरे हा आता फॅन सारखा वागतोय, ते नेक्स्ट टाइम तुमच्याबरोबर काम करायला नाहीच म्हणतील. कट. माझा स्टाफ पण म्हणतो अरे हिच्याबरोबर फोटो काढायचा का, ह्यांच्याबरोबर फोटो काढता येईल का. मी म्हणतो हॅलो, बी प्रोफेशनल. इथे येऊन लगेच तुमचं तोंड उघडून लाळ नका टपकत बसू. त्यामुळे बी प्रोफेशनल. नो सेल्फीज, नो पिक्चर. कंडक्ट युअर सेल्फ प्रोफेशनली. तेच तुम्हाला ग्रो करत. हा, एक्झॅक्टली. दॅट्स व्हॉट. समोरच्याचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लागला तर तुमची गेम झाली. हो हो, एक्झॅक्टली. आणि मैत्री करू पण नाही बिकॉज इट्स नॉट अप्रिशिएटेड. कारण ते स्टार आहेत. हो. आता अर्जुन रामपाल, इफ आय ट्राय टू बी हिज फ्रेंड, त्याचं परसेप्शन असं असणार आहे की मी अर्जुन रामपालशी मैत्री करतोय. द स्टार, त्याच्याशी मी मैत्री करतोय, नॉट द पर्सन अर्जुन रामपाल. आणि हे गणितच चुकीचं आहे. सॉरी, नो. आणि हे गणितच चुकीचं आहे ना. जिथे आपण काम करतो तिथे मैत्री करायची गरज काय? बरोबर. हा हा, एक्झॅक्टली. नाही, ह्या गोष्टी होतात. नाही, पण ॲट द सेम टाइम जोधा अकबरवर माझा सोनू सूद खूप चांगला मित्र झाला. मी फोटो, काय सुंदर फोटो काढला. खूप भारी माणूस आहे. खूप अमेझिंग. खूप. आम्ही अजूनही इन टच असतो आणि दॅट वॉज माय टेक अवे. म्हणजे माझा स्टार फ्रेंड कुठला पहिला झाला असेल तर तो सोनू सूद झाला होता. खूप मस्त माणूस, हेल्पिंग. हो हो. माझी फिटनेसची जर्नी पण ऋतिक आणि सोनू सूदमुळे सुरू झाली होती. हो. सोनू सूद हे तुमचे म्हणजे पहिला स्टार फ्रेंड ना? पहिला स्टार फ्रेंड. आणि जोधा अकबर वरती सो ते आय थिंक त्याच्या आईला खूप क्युरिओसिटी होती की हा कसा दिसतोय त्या गेटअपमध्ये. सुजामल बनला होता त्या फिल्ममध्ये. आणि मग त्याचे बिहाइंड द सीन्स वगैरे मी रोज क्लिक करायचो आणि मग त्यांना तो खूप रिक्वेस्ट करायचा, असं अनऑफिशियली द्यायचो. आता आशुतोष सरांनी ऐकलं तर बहुतेक फोन करून राहतील मला. अनऑफिशियली द्यायचो मी, कारण ही इज टू से की अरे माझ्या आईला खरंच मला बघायचं होतं या आउटफिटमध्ये आणि या सेट्सवरती. तर मी तुला अनऑफिशियली त्यांचे फोटोज द्यायचो आणि मग तो त्याच्या आईला दाखवायचा. हा, त्यामुळे एक स्पेशल कनेक्शन तेव्हा तयार झालं होतं. नाही, पण मला असं वाटतं की हे ऐकून आशुतोष सर तुम्हाला खूप खूप प्रेम देते. कारण त्यांना फार बरं वाटेल की काय असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माणसाला खूप मोठा आनंद मिळतो. करेक्ट. ऍब्सोल्युटली. आणि ऍब्सोल्युटली. या एवढा प्रवास, एवढा संघर्ष, तरी एक चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं. आणि मला कधीच समीर दादा तुम्हाला भेटल्यानंतर असं जाणवलं नाही की मला खूप जास्त पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्याकडून येतात. एक ऑरा तुमचा, तुम्ही जसं तुम्ही शाहरुख खान बद्दल सांगितलं तसं आम्हालाही ऑरा फील झाला, आम्हाला ऑरा वाटतो. ह्या सगळ्या गोष्टींमधनं तुम्हाला एक थोडंसं जाणून घ्यायचंय
की तुम्ही ट्रॅव्हल करता, आपलं मगाशी बोलणं झालं, तुम्हाला प्रवास करायला फार आवडतं. त्यात तुम्ही एक खूप छान गोष्ट सांगितली की तुम्हाला राजस्थानच्या इकडे एक महाकालचा प्रसाद मिळाला. तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही महादेवाला मानता, असं खूप त्याचं म्हणजे एक तुम्हाला कुठे जातं एक जाणवतं? खूप जास्त. मी देवात विश्वास ठेवत नाही, मी कधी मंदिरात पण जात नाही, कधीच नाही. काही देवाच्याबद्दल शून्य कनेक्ट आहे, पण महादेवाचा कनेक्ट आहे, डेफिनेटली आहे. म्हणजे तो असा शंकराची पिंड आणि मूर्ती वगैरे असा नसेल, पण तो प्रेझेन्सच मला फील होतो. आणि जेव्हा पण मी ध्यान करतो माझं माइंड खूप चंचल आहे, भयंकर चंचल आहे. तुमची नींद त्याच्यामुळे त्यामुळे असं मला शांत बसून मेडिटेट करणं इज व्हेरी डिफिकल्ट, पण जमतं मला. नो थॉट स्टेटमध्ये मला काही मिनिटं राहता येतं, 110% मी गॅरंटी देऊन सांगतो. तेव्हा जो मी कनेक्ट करतो ना, तो प्रेझेन्स महादेवाचाच आहे. मी तो डिस्क्राईब नाही करू शकत, पण यू विल नो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. आणि अशा काही काही गोष्टी झाल्यात, लाईक हा म्हणला महादेवाचा प्रसाद घेऊन जा. अजून दुसरं काय सांगितलं होतं मी, ते जे गाणं लागलं होतं आणि अचानक शिवरात्र, मला माहितीच नव्हतं महाशिवरात्र आहे म्हणून. तुम्ही रडायला लागला? मी रडायला लागलो, डसा रडायला लागलो. कधी महाकालला गेला? महाकालला नाही गेलो. माझा मुलगा गेलाय, पण अरे मागच्याच वर्षी गेलाय तो आणि त्याचे 2 मित्र. त्याच्या आधी त्याची रिक्वेस्ट होती की मी युरोप फिरायला चाललोय. मग त्याचं सगळं मी त्याला म्हणलं ठीक आहे जा, त्याचं सगळं बुकिंग झालं, हे केलं. तो युरोपला 4-5 कंट्रीज फिरून आला. आल्यानंतर त्याची नेक्स्ट रिक्वेस्ट होती की बाबा आम्ही 2-3 मित्र उज्जैनला चाललोय महाकालच्या आरतीला, भस्म आरतीला. अटेंड केली तुम्ही? हो. तुम्ही अटेंड केली? मी नाही गेला. करून तर बघा. तो आणि त्याचे 2 मित्र गेले होते. हो ना? नाही बघितलं? नाही. पॉडकास्ट झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ बघितलाय महाकालची, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. नाही, पण हे झालं माझ्या लिस्टवर ऍड झालं 100% जाणार आहे मी. आणि MP वगैरे तर क्रॉस करावंच लागतं, पण माझा मोस्ट ऑफ द ट्रॅव्हल्स बाईकवर जो होतो तो सगळ्या डोंगरांमध्ये असतो. तुम्ही जाणार असाल तर प्लीज मलाही सांगा. मी तुमच्या बरोबर गाडीवरती मला बसायला फार आवडतं. ठीक आहे. कारण काय माहिती का, तुम्ही एक खूप सुंदर गोष्ट बोलला समीर दादा, मला ती आवडली आणि मला सगळ्यांना आवर्जून सांगायला आवडेल. मी हायलाईट करणार आहे की तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीला क्लिक करता तर ह्याच्यात जास्त कोणाचं श्रेय आहे तर ते त्या सेलिब्रिटीचं. हे सांगायला पण खूप मोठं धाडस लागतं. आता आजकाल लोक क्लिक करतात आणि म्हणतात की बघा मी किती मोठा आहे. आणि मी केलंय ह्याच्यानी इगो येतो, जो प्रॉब्ली माझ्यात तुला दिसला नाही, जाणवतच नाही. बिकॉज मी क्रेडिटच घेत नाही या सगळ्या गोष्टींचं. लाईक आय सेड की हे माझ्या थ्रू घडतं, आय एम जस्ट टूल. जीवनात कधी असे जेवढे शूट झालेत, कधी कोणी पैसे वगैरे बुडवलेत का तुमचे? पैसे बुडवलेत? झालंय का असा किस्सा घडलाय एवढ्या 22-23 वर्षात? नाही, कधीच नेव्हर एव्हर. नाही, असं झालंय कधीतरी, मला एक्झॅक्टली आठवत नाहीये. नवोदित कोणीतरी असेल की मी देतो पैसे आणि जसं नाही, पण मोस्ट ऑफ द टाइम नाही, असं झालं नाही कधी. पण काही काही जे झालेत प्रसंग, तेव्हा शूट जशी हवी होती तशी झाली नाहीये, त्याच्यामुळे मीच पुढचा विषयच नाही काढला पैसे दे म्हणून. अच्छा, असं करता तुम्ही? हो, कारण मी माझा एफर्ट टाकला. मी म्हणतो माझी कॉस्ट टू बेअर कर. मी 50% ऍडव्हान्स शिवाय काहीच काम करत नाही. मी एक फोन पण नाही करत जोपर्यंत 50% ऍडव्हान्स येत नाही मला. आणि त्याच्यात म्हणजे कॉस्ट मोस्टली निघून जाते. आणि काही काही वेळेस असं झालं की एक काहीतरी प्लॅन केलं होतं आणि क्लायंटला नाही आवडलं किंवा इट डिडंट गो इन दॅट डिरेक्शन, सो मी पुढे फॉलोअपच करत नाही मग. कारण ते कसं तरी वाटतं मला की कसले पैसे घेऊ मग मी, आणि तो देईल पण ते पण खुशी देणार नाही. मग अशा पैशाची काय गरज आहे? कुडत काय. एक्झॅक्टली. तसे सोडले असतील मी काही पैसे, पण असं बुडले नाहीत असे काही. म्हणजे जीवनात अजून कोणाला क्लिक करायचं राहिलंय? माझं असं एक्सपेक्टेशनच नाही काही. मला वाटतं तुम्ही महाकालला जाऊन तिकडे क्लिक कराल असं मला वाटतं. असेल. पण आता जास्त माझं असे डॉक्युमेंटेशन आणि जे मी फोटोग्राफी करतो हे सगळं डोंगरांमध्ये करतो मी. कारण माझे जे मोटरसायकल राईड्स असतात ना, त्याच्यामध्ये मी एकटाच करतो इथं सगळ्या राईड्स. आणि जिकडे जातो तिकडे मी मायसेल्फ अँड आय असं फक्त आम्ही असं शांतता असते, एकटाच जातो मी. आणि मी कॅमेरा वगैरे काही घेत नाही बरोबर. जे काय फोनवर थोडंफार कॅप्चर करायचं असेल ते करतो. कारण इतकं ते आवड असतं. म्हणजे मी सांगतो ना, माझे डोळे कमी पडतात ते सगळं आत घ्यायला. आणि त्याच्यात मी त्या मोबाईल फोन काढून त्याच्यात काय क्लिक करू मी त्याचा. आणि कुठली पण तुम्ही गोष्ट बघता ना, तुमचे सगळे सेन्सेसनी बघता. की समजा मी एक लँडस्केप बघतोय, एक दरी बघतोय, एखादा मोठा शिखर बघतोय, तर त्याच्यामध्ये तिथला वारा आहे, तिथल्या हवेची क्वालिटी आहे, वाऱ्याचा आवाज आहे, लाईक स्मेल आहे तिकडचा, एखाद्या कुठेतरी पक्षाचा आवाज आहे. आणि मग काय घेऊ काय नको, हे सगळं मिळून तो माझा एक्सपिरियन्स कम्प्लीट होतो. तो फक्त फोटो काढून मी कोणाला दाखवून त्याला काय त्यातनं कळणार आहे? जे तुम्हाला जाणवते ते कसं कळणार? आणि त्या फोटो काढण्यात जे मी 10-15 मिनिटं वेस्ट करीन
तेच 10-15 मिनिटं मी तो अजून एक्सपिरियन्स करेन. बरोबर, ते समजाल. एक्झॅक्टली. क्या बात. आणि इन टर्म्स ऑफ काम असं कोणाला क्लिक करायचं मी असं काय, माझं शून्य एक्सपेक्टेशन आहे. मी सांगतो ना, आतापर्यंत दिग्विजय जितके मला शूट झाले, जेवढं काम आलंय ना ते स्वतःहून आलंय. वा. एकाही कामाच्या पाठीमागे मी गेलो नाहीये. इनफॅक्ट माझं रेकॉर्ड आहे की मी ज्याच्या पाठीमागे जातो ते होतच नाही. मी खूप प्रयत्न केलाय, कोल्ड कॉलिंग करायचा, इकडे जा, प्रेझेंटेशन दे, या एजन्सीत जा, ह्याला कॉन्टॅक्ट कर. सगळ्यांना काम आवडतं, पण मी कोणाला कॉन्टॅक्ट केला असेल ना तर मी तुला लिहून देतो की हा माणूस माझ्याबरोबर कामच नाही करणार. ओ, इट्स जस्ट अ पॅटर्न. आणि नुसतं काम नसेल, नुसतं बसायचं, बाकीचं काहीतरी करायचं, काहीतरी टीव्ही बघा, ट्रॅव्हल करा, दुसरं काहीतरी फिगर आउट, हाऊ डू यू वॉन्ट टू एंटरटेन युअर सेल्फ और हाऊ डू यू वॉन्ट टू ग्रूम युअर सेल्फ, आणि ऑटोमॅटिकली कुठून तरी येतं. पण फारच तुम्ही मागाशी एक सुंदर गोष्ट बोला की तुम्ही 4 वर्षापासून नॉनव्हेज बंद केलं आणि त्याची जी व्याख्या तुम्ही दिली दॅट इज लाईक म्हणजे विचार विचार करायला आणि विचार करण्यासारखी. हॅट्स ऑफ तुम्हाला. थँक्यू. मला आनंदाने आणि मला फार अभिमान वाटतो ह्या पॉडकास्टच्या मार्फत यांच्या सौ वहिनी हा पॉडकास्ट बघत असतील तर मी त्यांना मनापासून हात जोडून धन्यवाद म्हणतो की खरंच हे सर्व श्रेय तुम्हा सगळ्यांना जातं. आणि ज्या पद्धतीने तुम्ही समीर दादांबरोबर ठामपणे थांबलात त्याबद्दल तुम्हाला सलाम आहे. नाही, ती अख्ख्या फॅमिलीचाच पिलर आहे. पण एव्हरीबडी, नोबडी कॅन डू विदाउट हर. हो ना. हो, तशीच पर्सनॅलिटी आहे त्याची. तुम्हाला कधी वाटलं होतं का तुम्ही माझ्या शो मध्ये याल? तुझा शो असेल हेच कधी वाटलं नव्हतं मला. हो, अनप्लॅन्डच गोष्टी. हो, अनप्लॅन्डच गोष्टी होतात. पण दिग्विजय जोशी म्हटलं की आय हॅव ऑलवेज नोन यू ॲज अ सिंगर. हो, त्याच्या पलीकडे आणि आपला काय टच पण नव्हता मध्ये. त्याच्यामध्ये काय झालं काय नाही झालं ह्याचं काहीच माहित नाही मला. 5-6 वर्ष आपला टच नव्हता. हो. आणि त्यानंतर तुमची मुंबईची डोरी खूप चालू होती. म्हणजे पुण्यात तुम्ही फार रेअरली असायचा कारण सगळं ट्रॅव्हल वगैरे. हो, मी आणि इथं काम करतच नाही. पुण्यात फक्त ह्या सिटीचा आहे मी, इथं राहायला आवडतं मला आणि कन्व्हिनियंट आहे म्हणून मी राहतो इकडे, फॅमिली इकडे म्हणून राहतो मी. पण पुण्यात काम नाहीच आहे. थर्ड क्लास काम पुण्यामध्ये काहीच नाही. मी ऑन रेकॉर्ड काहीच काम नाहीये. आणि एक्सपेक्टेशन्स असतात त्या स्काय रॉकेटिंग असतात. त्याच्यासाठी तुमचे बजेट्स जे असतात ते लिटरली तुमच्या जमिनीच्या खालती असतात. आणि लोकांना चांगलं काम काय हे कळत नाही, काहीही करतात. आणि कितीतरी वेळा असे मी फोटोज चांगले काढून दिलेत, चांगले अकॉर्डिंग टू मी. अल्टिमेटली चांगल्याचं डेफिनेशन काय असतं, क्लायंटला आवडलं, मला आवडलं, फिनिश्ड, त्याच्यावर मोहर लागली. असा कुठलाच आर्टिस्ट असा फोटो काढू शकत नाही जो सगळ्यांना आवडेल. सो माझं जे लिमिटेशन आहे की आय लाईक इट, द क्लायंट लाईक्स इट, फिनिश, द शूट इज गुड. तर असे चांगले फोटो मी दिलेत आणि त्याच्यावरती ते लोगोज टाकून, त्या ऑफर्स टाकून, त्याच्यावर टेक्स्ट टाकून ती एवढं घाण केलं ना की कुठे दिसलं की असं मी म्हणतो प्लीज सांगू नका मला की कोणाला की माझं काम आहे म्हणून. मी माझ्या पोर्टफोलिओत पण टाकत नाही. हो, मी त्यांना सांगतो की आय डोंट वॉन्ट क्रेडिट फॉर दिस, मला कुठेही टॅग करू नका म्हणून. नाही होते अख्ख्या फोटोची गंमतच जाते, ती मजाच नाहीये. तुला माहितीये का, मुंबईमध्ये कधी कळलं ना की मी पुण्याचा आहे तर दे विल स्टॉप वर्किंग विथ मी. काय बोलता? आता हे ऑल्सो आय एम ऑन रेकॉर्ड म्हणून मी जास्त वेळ मुंबईत राहतो. ती मेंटॅलिटी आहे की इट्स अ स्मॉल टाउन. अजूनही पण आपण भारतीय आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला, पण पुणेकर आहोत ह्याचा आपल्याला तर अभिमान आहेच. पण हे पण या फील्डचं माहेर घर आहे, पण या फील्डमध्ये वर्क होत नाही ते. हो, कारण इथल्या लोकांना एक्सपोजर नाहीये. इथल्या लोकांना आपल्याला हवं तेच करायचंय. इथल्या लोकांना सेन्स ऑफ काय चांगलं आहे आणि काय खराब आहे आणि काय प्रोफेशनलिझम एक्सपेक्टेड आहे ह्याच्या व्याख्याच वेगळ्या आहेत लोकांच्या. बरं, इथे एवढे फोटोग्राफर आहेत, ते इकडे काहीतरी करतात प्रयत्न, त्यांना असं वाटतं की झालंय आमचं करून, आता आपण मुंबईत जाऊया, मुंबईचं काम. कितीतरी लोक मला माहिती आहेत, मी आता नावाचं सांगत नाही इकडे, मुंबईला गेलेत, त्यांचं काहीच झालं नाही मुंबईमध्ये, गपचूपपणे बोऱ्या बिस्तर बांधून परत पुण्यात आलेत. बिकॉज मुंबई इज नॉट एव्हरीबडीज कप ऑफ टी. लकी फॉर मी की माझं करिअर मुंबईतच सुरू झालं. जर का मी पुण्यात हातपाय मारले असते आणि नंतर मुंबईत गेलो असतो ना, मला पण कोणी उभं नसतं केलं. लकी फॉर मी की मला पहिला ब्रेक जोधा अकबर होता. माझा सगळ्यात पहिला स्टार मी जो शूट केला होता तो कैलाश खेर होता. कैलाश खेर सलीम सलीमांच्या स्टुडिओमध्ये अल्लाह के बंदे खूप मोठं हिट झालं. आणि बँगलोरचं एक मॅगझिन होतं रेव नावाचं, ते मला म्हणलं होतं की जाऊन इफ यू कॅन गेट हिज पिक्चर. पहिला पण भेटला होता दिग्विजय, नंतर कैलाश खेरला केलं तुम्ही. सो तो एक वेगळा माइंडसेट, वेगळा प्रोफेशनलिझम, कम्प्लीट. यू हॅव टू बी अ डिफरंट पर्सन ऑल टुगेदर.
म्हणजे समीर बेलवलकर हुज इन युअर हॉट सीट राईट नाव cannot be the same person who's going to go tomorrow and click तापसी पन्नूवर, शाहरुख खानवर, मलायकावर. तो पर्सनॅलिटी शिफ्ट झालाच पाहिजे. डेफिनेटली. तुम्ही तसेच आपले गबाळे गेलात, हे गेलात, काहीतरी तोंडात तोंड उघडलं की काहीतरी 2 शब्द पण तुमच्या निघत नाहीये. कम्युनिकेशन इज एव्हरीथिंग. पॉइंट आहे. किती तुम्ही चांगली फोटोग्राफी करा, तुमचं कम्युनिकेशन नसेल, तुम्ही जर का समोरच्याला कॉन्फिडन्स नाही देऊ शकलात, तुम्ही समोरच्याला गाईड नाही करू शकला, डिरेक्ट नाही करू शकला, कम्फर्ट नाही देऊ शकला, आणि ते होतच नाही. दॅट शूट इज गोइंग टू बी अ टॉर्चर फॉर द पर्सन फेसिंग द कॅमेरा, फॉर एव्हरीवन. आणि आय मेंटेन इट की आय एम बेस्ड आउट ऑफ बॉम्बे आणि दॅट्स वाय आय स्पेंड मोस्ट ऑफ माय टाइम देअर. तर त्याने खूप फरक पडतो. काय बात आहे. आमच्या एक शोचा टास्क आहे, तो करावा लागतो. मला जर करायचा असेल तर तुम्ही करू शकता. Sama Joshi presents in association with SD Films KK Pixel Arts, powered by सुविधा संकल्प ग्रुप, चिट चॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3 मोकळ्या गप्पा, माइंड मीट्स माइंड. कसं वाटलं दादा तुम्हाला आतापर्यंत? खूप मजा. असं कधीच झालं नाही माझा पॉडकास्ट. ज्या विषयांवरती आपण बोललोय आणि ज्या गोष्टी मी सांगितल्यात त्या इतक्या आउट ऑफ द ऑर्डिनरी आहेत ना, कुठल्याच पॉडकास्टवरती नाही. हा फर्स्ट आहे. थँक्यू दादा. एक टास्क आहे. आम्ही लॉकडाऊनमध्ये सीझन 1 आणि सीझन 2 केला होता, तर म्हटलं काहीतरी युक्ती करावी. तर द्या जमलं तर. धन्यवाद. हा आहे आत्ताच्या काळातली सर्वात महत्वाची गोष्ट, ज्याच्याशिवाय माणूस राहू शकत नाही. बरोबर. पाहायला गेलं तर बरोबर. पण काळाची गरज आहे. हो. याच्याशिवाय तो माणूस राहू शकत नाही. हे फार गरजेचं झालंय, पण याच्यामुळे लोक पण दुरावले जात आहेत. तर सगळ्याच गोष्टी आता ह्याच्यावर होतात. पण आता काहीतरी द्यायचं म्हणून तुम्हाला मी देतोय. या फोनमध्ये आहे ना कुठल्याही प्रकारचं नेटवर्क नाही, फोनमध्ये कुठल्याही प्रकारचं सिम कार्ड नाही, या फोनमध्ये काहीच नाहीये. तरी पण तुम्हाला कोणाला तरी फोन लावायचा आहे आणि ही संधी खूप मोठी आहे. अशी संधी मिळत नाही. आणि तुम्हाला ज्याला फोन लावायचा आहे तुम्ही त्याच्याशी बोलू शकता, कारण इथे सगळे नंबर लागतात. कोणाला लावायचा तुम्ही लावू शकता, कोणालाही लावू शकता. कोणाला, कुठल्या वस्तूला लावू शकता, कुठल्या माणसाला लावू शकता. तुम्हाला ज्यांच्याशी बोलायची इच्छा आहे त्यांना तुम्ही लावू शकता फोन, आणि तुम्हाला गप्पा मारायच्यात. पण कसा काय लागेल फोन? लागेल की बोलायचं. असं तुम्हाला कोणाशी बोलायला आवडेल? मी तर मनीषालाच फोन करीन. अरे वा, क्या बात आहे. बोला ऐकायचं आम्हाला. काय बोलू? लॉक आहे फोन. नाही बोला की असं नॉर्मल. अच्छा तसं. अच्छा तसं. मला वाटलं हा ओके तसं बोलायचं. तसं. ओके. कोणालाही फोन लावू शकता. ओके. जगात केवढे लोक आहेत. सो आमचे दिवसातून 3-4 फोन असतातच. सो ॲज अ रुटीन इकडनं बाहेर पडल्यावर मी तिला एनिवेज फोन केला असता, तर आय गेस तिलाच फोन लावेल मी. सो नाईस. पण काय बोलून आता असं फेक करणं जरा डिफिकल्ट जाईल ते. काहीतरी बोला. जे बोलला नाही ते तरी बोलून टाका. बहिणी तुमच्यासाठी काय बोलीन मी बरं? काय नाही, दिग्विजय जोशी नावाचा खूप जुना माझा मित्र आहे आणि लहान भाऊ आहे. त्याच्याबरोबर आत्ता एक खूप सुंदर पॉडकास्ट झाला आणि जशी त्याची लिंक येईल ती आपण एकत्र बघूया घरी. एकदम वेगळ्या गोष्टी आणि आपल्या खूप लहानपणच्या गोष्टी पण त्याच्यात खूप रिफ्रेश झाल्या. त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतंय मला. आणि या सगळ्या गोष्टी मी कुठल्या पॉडकास्टवरती बोलू शकलो नाहीये आणि ह्या पॉडकास्टवर निघाल्या कारण दिग्विजयची एनर्जी तशी होती की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी काढल्या माझ्यातनं बाहेर. थँक्यू. सो आय कांट वेट टू शेअर इट विथ यू अँड द फॅमिली. पहिलं सॉरी कोण म्हणतं? त्या का तुम्ही? सहज विचारलं. मीच म्हणत असावं. हा सगळ्या पुरुषांचं हेच उत्तर आहे. सो नाईस. सॉरी म्हणून संपून टाकायचं. मी काही रस्त्यात पण कुठे का मला खूप चिडका आहे. भयंकर चिडका आहे. आता कॉलेजचं भयंकर चिडका. मला काय म्हणायचं, भिंत म्हणायचे ना? भिंत म्हणायचे. हो. मी खूप मारामाऱ्या रस्त्यावर. आत्ता 4 वर्षापूर्वी एका रिक्षावर अशी मारामारी झाली होती. माझी इकडचं हाड तुटलं होतं. बेदम मारामारी. त्या दिवशी पण महाशिवरात्र होती आणि माझ्या अंगामध्ये असा शिवाच घुसला होता. असला डोकं हल्लं मागं. रस्त्यावर धुवाधुवी झाली. फोडलं त्याला बेकार. आणि इथला त्याच्या आरशाला मला वाटतं असा हात लागला आणि आरसा तर तुटून खाली पडला आणि त्याच्यामुळे माझा हे हाड तुटला. हातात? नाही, इथलं हे मेटाकार्पल तुटलं होतं. हो. आणि हे असं इकडनं फाटून असं बाहेर होतं. आणि तेव्हा मी शूट मध्ये होतो. माझ्या मुलाला घ्यायला जायचं होतं. पुणेकर वृत्ती जात नाही बाबा आपल्यातले. त्यातनं गोत्र जामदग्नी आहे त्याच्यामध्ये. खतरनाक. मुलाला डेक्कनला घ्यायला जायचं होतं आणि तिकडे रिक्षा एक थांबली होती बंगल्याच्या बाहेर. त्याला म्हणलं डेक्कनला जायचंय, पटकन ये परत वरती म्हणून.
आणि तो म्हणला नाही मी नाही येते म्हणून. मी म्हणलं रिक्षा स्टँडवर थांबलाय तुम्ही, काय येत नाही, पटकन 2 मिनिटात येऊ, माझा मुलगा रस्त्यावर थांबलाय. तो तेव्हा छोटा होता. तर तो म्हणला की नाही मला नाही यायचंय. म्हटलं पण का? तो म्हणलं मी द्राक्ष खातोय म्हणून नाही यायचं. माझं जे डोकं हल्लं होय तेव्हा, शपथ. द्राक्ष खातो म्हणून यायचं? हो, द्राक्ष खातो म्हणून मला यायचं नाहीये. मग तुम्ही काय केलं? मी काय नाही, थोडी वाचावाची केली. दुसरा रिक्षावाला थांबला होता, मी त्याला म्हणलं तुला यायचंय का? तो म्हणला चला मी नेतो म्हणून. मग त्याला म्हणलं इकडे थांबू नका स्टँडवरती, यायचं नसेल तर. मी बॅक ऑफ द माइंड ऐकलं की त्यांनी काहीतरी आई बहिणीच्या खूप शेवा. मला वाटलंच शिवी दिलेलीच असणार. हा, मी चालत्या रिक्षातनं उडी मारली. मी पळत त्या रिक्षाकडे गेलो आणि त्याच्या आत घुसलो आणि त्याला दनादन धुवायला लागलो. मग बाकीची लोक आली की नाही? आली ना. तिथं ते TVS चं शोरूम आहे भांडारकर रोडला, तिथली लोक आली, त्यांनी सोडवलं आम्हाला. तर त्यांनी रिक्षातून खालती उतरला, दगड घेऊन माझ्या अंगावरती आला, त्याचा हात पकडला. मी त्याला अजून 4-5 कानफडात लावल्या. आणि मग नंतर जाणवलं की माझी ग्रिप अशी वीक पडते. म्हणलं ग्रिप का वीक होते माझी? नंतर बघितलं तर इकडनं हाड बाहेर आलं होतं. आणि शूट चालली होती माझी. मी ते असं दाबलं हाड आतमध्ये, शूट कम्प्लीट केली त्याच हाताने. मग तिकडनं रत्ना मेमोरियल हॉस्पिटलला गेलो की मी एक्सरे, डॉक्टर बिक्टर कोण नव्हतं आणि मला माहिती आहे फ्रॅक्चर झालंय. तिथं एक्सरे मध्ये कॅज्युअलिटी मध्ये गेलो, तिथं कोणतरी VIP आला होता, त्याचे सगळे सफारी घातलेले हे होतं, ते थांब वगैरे थांबलो 5-10 मिनिटं, त्यांच्याशी पण भांडण झालं माझं. का त्या दिवशी काय महाशिवरात्र होती. हे पण सगळं झाल्यावर कळलं मला आज महाशिवरात्र होती म्हणून. वेगळंच काहीतरी संचारलं होतं माझ्यामध्ये. मग तिथे एक्सरेवाल्याकडे गेलो, म्हणलं मग हाताचा एक्सरे काढायचा आहे. तो म्हणला नोट कुठे? नोट लागेल डॉक्टरची. म्हणलं मला दिसतंय एक्सरे, तुला काढायचं का नाही काढायचंय? तो त्यालाही तो म्हणला नाही आम्ही नॉर्मली नोट शेअर करत नाही, पण ठीक आहे मी करतो म्हणून. म्हणलं तो वाचलंय, शांत झाला. मग तो एक्सरे काढला मी. मग डॉक्टरकडे त्याला लगेच माझा मित्र त्याला फोटो काढून पाठवला. तो म्हणला हे कर ते कर. सो मुलगा काय म्हटलं हे बघून? हे असं म्हणजे इकडे 2 तारा घुसल्या होत्या, इथे 2 काळे डॉट्स. हा, इकडं इथपर्यंत 2 तारा टाकल्या होत्या आणि त्याची 2 अशा टोकाशी इकडनं बाहेर आली होती. शिट. तो मग सांगितलं घरच्यांना किस्सा, पण त्यांना तर सवय आहे माझी. त्यामुळे हा पॉइंट असा होता की इतका संताप होतो माझा. हो, पण आता पण तुमच्या वर्गाच आहे तुमचा? नाही, तो एकदम गुड बॉय आहे. तो असा एकदम डोसा येतो, एकदम गुड बॉय. हा, तुम्ही काहीतरी सांगत होता. हा, की आता कुठेही कोणी काय माझी जरी चुकी असेल तरी मी म्हणतो रे बाबा सॉरी, मला त्याच्यात वेळच नाही वाया घालवायचा. हे कसं काय परिवर्तन घडलं? तर पॉइंटच नसतो काय. त्याच्यानंतर त्रास मलाच होतो, कारण तेव्हा बोलून मी 4 शिव्या घालीन मी, पण त्यानंतर त्याला असं मी बोललो ह्याचं पण मलाच वाईट वाटायला लागतं नंतर, की अरे उगाच जरा जास्तच बोललो मी, उगीच मारलं, जरा जास्तच बोललो. आणि त्याच्यातनं निष्पन्न काहीच होत नाही ना. कधी कधी असं होतं की वड्याचं तेल वांग्यावर निघतं. निघतं नाही, पण त्याच्यासाठी माझा वर्कआउट खूप कामाला येतो. मी रानटी वर्कआउट करतो. हो, भयंकर. त्याच्याशिवाय माझा दिवस संपतच नाही किंवा सुरू होत नाही. बापरे. पण मी पाहिले तुमचे फोटोज सगळे. जेव्हा पण जिम मध्ये असतो मी खूप हेवी वर्कआउट करतो. सो जे रेसिड्यू किंवा गाळ जो असतो आतमध्ये उरलेला या सगळ्या गोष्टींचा, सो ते तिकडे निघून जात होतो. घामा वाटे मेंटल पण फिजिकल पण चिडचिड पण निघून जाते. त्याच्यामुळे ती माझी थेरपी आहे. मी तिला मंदिर म्हणतो माझं. वा. की घरी पण सांगतो जरा मंदिरात जाऊन येतोय म्हणून. अरे वा. कारण जिकडे जाऊन तुम्ही स्वतःवर एवढं काम करताय, तुमची मेंटल स्टेट चांगली होते, फिजिकल स्टेट चांगली होतीये, तुमचं मन शुद्ध होत आहे, सगळ्या तुमच्या अवयवावर आणि मनावरती काम होत आहे. हे मंदिर नाही तर काय. त्या मंदिरात गेल्यानंतर हे मंदिर. हा, एक्झॅक्टली. नवोदित पिढीला इतक्या सुंदर पद्धतीच्या तुम्ही गोष्टी सांगितल्या. आणि खरं पाहायला गेलं तर आपण कुठल्या लेन्सनी कोणाकडे बघतो ही फार महत्वाची असते. तर मला तरी असं वाटतं की समीर बेलवलकर यांनी खूप सकारात्मक लेन्स त्यांच्या डोळ्याला घातली आहे. त्यांच्या कॅमेऱ्याला पण जी लेन्स आहे ती फार सकारात्मक आहे आणि त्या पद्धतीनेच सगळ्यांकडे पाहता, म्हणून हे यश तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद समीर दादा. आणि नवोदित पिढीने तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर तुमच्या इंस्टाग्रामचं ID सांगा, म्हणजे तुम्हाला फॉलो करतील. तसं आम्ही मेन्शन करणार. डेफिनेटली @समीर बेलवलकर. सो एकच आहे. सो यू विल फाइंड मी इमिजिएटली. कोणालाही जर त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं असेल तर त्यांच्या वेळेप्रमाणे नक्की त्यांना मेसेज करा. समीर दादा नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे तर ते शिकू नका, ते समजा. कारण असं समजा की एखादा मोठा भाऊ आपल्याला काहीतरी सांगतोय, कारण ज्यांनी ते फेस केलेलं आहे तोच माणूस हे सगळं सांगू शकतो. खूप सुंदर गोष्ट सांगितली की फोटोग्राफीत जर येत असाल तर जोड व्यवसाय, जोड बिझनेस का नोकरी
ह्याची साथ ठेवणं फार. डेफिनेटली. खूप खूप धन्यवाद. खूप खूप प्रेम समीर दादा. थँक्यू सो मच. आणि हर हर महादेव. हर हर महादेव. येस, थँक्यू सो मच.